We are good to go. ओके. सुरुवात करू. नमस्कार. शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या लोकमान्य सेवा संघ या अग्रगणी संस्थेतर्फे सर्वांचं स्वागत. कोरोनाच्या महामारीमध्ये आपल्या संस्थेनी पोलीस, महापालिका कर्मचारी किंवा रोजंदारीवर काम करणारे मजूर, हॉस्पिटलमध्ये कर्मचारी या सगळ्यांच्या एकूणच काळजीपोटी सामाजिक दायित्व दाखवून बरेच दिवस ही संस्था सध्या काम करते, गेली 2 ते 2.5 महिने. आणि त्या अनुषंगाने काही कार्यक्रम आपण या वेबच्या अनुषंगाने म्हणजे या वेबच्या माध्यमातून आपण काही कार्यक्रम करत आहोत. आणि असं एक संकट सगळ्यांवरती आलंय अख्ख्या जगावरती. पण भारताचा विचार केला तर काही गेल्या सुमारे 3 ते 4 आठवड्यामध्ये आणि मागच्या आठवड्यात जास्ती करून एक बघितलं तर एक आपले काही शेजारी आहेत ते आपल्याला काही त्रास द्यायला प्रयत्न करतायत. निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हटलं जातं. पण आता हा जो शेजारी आहे तो आपल्यावरती काही भक्षक या दृष्टीने काही बघतोय. आणि असे नेपाळ, चीन, भारत आणि अर्थातच पाकिस्तान हे सगळे शेजारी आपल्या जीवावर उठले असं दिसतंय. अर्थात या सगळ्या शेजाऱ्यांमध्ये सर्वात मोठा जो शत्रू आपला आहे तो म्हणजे चीन. आणि चीनच्या बरोबर ज्या दृष्टीने आपल्या सगळ्या सैनिकांनी जे हुतात्म्य पत्करलं सुमारे 20 जणांनी, तर हे जे काय चालू आहे आणि आपण जेव्हा भारत आणि चीन यांची जेव्हा तुलना करतो तेव्हा म्हणतो की भारत एक हत्ती आहे म्हणजे एलिफंट म्हणतो आणि चीनला म्हणतात ड्रॅगन. तर चीन हे एलिफंट वर्सेस ड्रॅगन असं काही चालू आहे का? आणि जेव्हा आपण म्हणतो की हा जो ड्रॅगन आहे तर त्याचा शब्दशः अर्थ बघितला तर ड्रॅगन म्हणजे एक आग ओकणारा सर्प असं म्हणतात. आणि हा सर्प आता आपल्याला काही त्रास देऊ इच्छितोय. तर एकूणच राजकीय, सामाजिक आणि व्यापारिक ह्या दृष्टीने भारतात जे काही चीनचे संबंध आहेत आणि त्यापुढे आपण आपल्या पुढे काय मांडून ठेवले ह्यासाठी आपण हा परिसंवाद आयोजित केलाय. आपल्या बरोबर आहेत लोकप्रभाचे कार्यकारी संपादक जे त्यांना इंडियन एक्सप्रेस मध्ये सुमारे 20 वर्षांचा अनुभव आहे. मराठी, पाली, संस्कृत या भाषेत ते निष्णात आहेत. BA ची डिग्री त्यांनी मराठी वाङ्मयातून प्रथम श्रेणीत घेतली आणि योगायोग म्हणजे त्यांनी बुद्धिस्ट स्टडीज या विषयातून MA केलं ते सुद्धा पार्ल्यातल्या साठे कॉलेजमधून. आणि लोकसत्ता मध्ये विविध पद त्यांनी भूषवलेली आहेत. मेट्रोचे सगळे ते कार्यकारी संपादक होते. रविवार वृत्तांत आपण जो खूप चवीने वाचतो ते त्यांनी बरेच वर्षात तो चालवला होता आणि सध्या ते संपादक आहेत लोकप्रभाचे. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे संरक्षण शास्त्र, तंत्रज्ञान, पर्यावरण शास्त्र, पुरातत्व अभ्यास या सगळ्याच विषयी त्यांचा हातखंडा आहे. आणि आपण म्हटलं की हा जो ड्रॅगन आहे तो त्याच्यातून जी काय आग ओकली जाते, जो ज्वालामुखी काय बाहेर येतोय तो आपल्याला किती त्रास देईल किंवा यातून भारत कसा निभावून निघेल आणि कसं उत्तर देईल हे ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत. तर एकूणच व्यापार, सामाजिक आणि राजकीय या तिन्ही दृष्टीतून विनायकजी आपल्या पुढे आपलं मत मांडतील. तर आता मी विनायकजींना विनंती करतो की त्यांनी आपला परिसंवाद सुरू करावा. नमस्कार. सर्वप्रथम लोकमान्य सेवा संघाचे मनपूर्वक आभार. कारण सध्या कोरोना महामारीचा काळ सुरू आहे आणि या काळातही देशासाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या अशा एका विषयासंदर्भात संवाद साधण्याची संधी जी आहे ती लोकमान्य सेवा संघाने मला दिली. मला असं वाटतं की मी एक स्लाइड प्रेझेंटेशन सुरू केलेलं आहे, तर ते आपण सुरू करूयात आणि त्यानिमित्ताने हळूहळू संवाद साधत आपण पुढे जाऊया. स्लाइड्स. नेक्स्ट. पुढची स्लाइड. पुढची स्लाइड. हे जे चित्र आहे छायाचित्र आहे. मला असं वाटतं की या निमित्ताने आपण पहिल्यांदा ही जी छायाचित्रातली व्यक्ती आहे त्यांच्याबद्दल बोलूयात. हे आहेत गुलाम रसूल गलवान. आधीची स्लाइड दाखवा फक्त. म्हणजे ज्यांच्या नावाने आज आपण हे कोरं ओळखतोय तर ते हे गुलाम रसूल गलवान आहेत.
मला असं वाटतं की यांच्याबद्दल आपण सुरुवातीला थोडंसं बोललं पाहिजे. त्याचं कारण यांच्या नावाने हे खोरं ओळखलं जातंय. अस्सल भारतीय माणूस होता. लेह लडाखमध्ये त्यांचा जन्म झालेला होता आणि हे बाजूला तुम्ही जे पुस्तक पाहताय सर्व्हंट ऑफ साहिब्स, हे त्यांनी स्वतः लिहिलेलं पुस्तक आहे. अतिशय गरीब कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता. जन्म 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये झालेला आहे आणि घरी खूप गरिबी होती आणि त्यांचं घर जे होतं ते लेह लडाखमधल्या सिल्क रोड म्हणजे ज्याला आपण इतिहासामध्ये रेशीम मार्ग म्हणतो, त्या रेशीम मार्गावर त्यांचं घर बसलेलं होतं. अतिशय गरिबी होती आणि त्या संपूर्ण गावातली सगळी माणसं जी आहेत, ती विदेशी येणारे जे पर्यटक ज्यांना हिमालयामध्ये फिरायचं असतं किंवा व्यापारी जे आहेत त्यांच्यासाठी म्हणून मार्ग दाखवण्याचं काम करत असत. तर वयाच्या अगदी 12व्या वर्षापासून गलवान जे आहेत, त्यांनी देखील असंच व्यापाऱ्यांना मार्ग दाखवण्याचं काम केलं आणि सगळ्यात महत्वाची जी एक घटना आहे, ती घटना अशी आहे की साधारणपणे 1880 साली घडलेली ही घटना आहे, की त्यावेळेला ब्रिटिश आर्मीचे काही ऑफिसर्स होते. त्याच्यामध्ये मरे नावाचे लेफ्टनंट कर्नल होते आणि ते पामीर नावाची जी पहाडांची रेंज आहे, तर त्या पहाडांच्या रेंजमध्ये गेले होते आणि त्यांचा काही वेगळा उद्देश होता, काही वेगळ्या प्रकारची लष्करी माहिती गोळा करावी, असं त्यांचं ठरलेलं होतं. परंतु झालं असं, की मध्येच ते सगळेजण अडकले आणि त्यांना मार्ग तिकडनं बाहेर येण्याचा सापडेना. आता हिमालयामध्ये अतिशय वाईट अवस्था असते. तुम्हाला मार्ग जर का सापडला नाही, तर तुमचा तिथे मृत्यू ठरलेला असतो. हा जो गुलाम रसूल गलवान त्यावेळेला वय वर्ष 14 या वयाचा मुलगा होता लहान. या मुलाने त्यांना त्या अडकलेल्या अवस्थेमधनं वेगळ्या पद्धतीने संपूर्ण व्हॅलीमधनं बाहेर काढलं आणि तिकडनं बाहेर आल्यानंतर त्यावेळेला त्यांच्यासोबत आणखीन एक जे अब्दुल गनी शेख नावाचे हिस्टोरियन होते. त्यांचा मरे यांच्याशी संवाद झाला लेफ्टनंट कर्नल मरे सोबत आणि ते लेफ्टनंट कर्नल मरे जे होते, ते एवढे प्रचंड प्रभावित झाले, की त्यांनी असं म्हटलं, की याच्यापुढे त्यांनी ब्रिटिश सरकारला सांगितलं, की ही जी व्हॅली आहे, हे जे खोरं आहे, ते गलवान खोरं या नावाने ओळखलं जावं. तर आज आपण या सर्व खोऱ्याला गलवान खोरं या नावाने ओळखतो. आता मला असं वाटतं, की या निमित्ताने आणखीन एक मिनिट आपण त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल पण बोलावं. तर त्यांचा जो खापरपंटू आहे, तो आता अस्तित्वात आहे. तो लेह लडाखमध्ये पत्रकारिता करतो आणि आजही हे जे संपूर्ण कुटुंब आहे, गलवान कुटुंब, ते भारतामध्ये आहे आणि पूर्णपणे भारताच्या बाजूने आहे. पुढची स्लाईड. याच्यामध्ये आपल्याला गलवान यांची सही पण बघायला मिळेल. नेक्स्ट. तर या गलवान यांच्या नावानं हे जे सगळं खोरं आहे. हां, ही जी स्लाईड आहे याच्यामध्ये खालच्या बाजूला तुम्हाला गलवान त्यांची सही पाहायला मिळते. आता हा जो आता आपण थेट आपल्या विषयाकडे येतोय, की गलवान खोऱ्याच्या. हा जो नकाशा आहे, हा नकाशा आपण संपूर्ण सर्व भारतीयांनी व्यवस्थित समजावून घेणं खूप आवश्यक आहे. या नकाशामध्ये तुम्हाला दिसेल, की वरच्या बाजूला दौलत बेग ओल्डी असं लिहिलेलं आहे. मधल्या बाजूला तुम्हाला गलवान रिव्हर असं लिहिलेलं दिसतंय आणि खालच्या बाजूला जे आहे ते दुर्भुकचं खोरं जे आहे तो भाग आहे. आता आतापर्यंतची आपली अवस्था अशी होती आणि चीनच्या बाजूची अवस्था अशी होती, की हिमालयाची एक बाजू ही भारताच्या बाजूला आहे आणि पलीकडच्या बाजूला चीन आहे. चीनच्या बाबतीत बोलायचं तर त्यांना थोडंसं त्यांचं काय म्हणणार ते भाग्यवान आहेत असं आपण म्हणू. त्याचं कारण कदाचित असं आहे, की त्या बाजूला हिमालयाचा उतार जो आहे तो तीव्र उतार नाहीये आणि त्याच्यामुळे तुम्हाला तिथे रस्त्याची बांधणी करता येऊ शकते. तुम्ही उद्या मनात आणलं तर तिथे तुम्ही रेल्वे पण देऊ शकता आणि चीनने हे सिद्ध केलंय. त्याचं कारण ऑलिम्पिकचं निमित्त घेऊन त्यांनी एव्हरेस्टच्या शिखरापर्यंत नाही, पण एव्हरेस्टच्या पायथ्यापर्यंत रेल्वे नेण्याचं काम जे आहे ते अतिशय उत्तम पद्धतीने केलं आणि ऑलिम्पिक हे निमित्त होतं. त्यांना मुळात काय करायचं होतं तर सैन्याची जमवाजमव भारताच्या विरोधात अतिशय वेगात करता येईल अशा प्रकारची रेल्वे लाईन उभारायची होती. ती त्यांनी त्यानिमित्ताने केली. पण मग आपण आपल्या बाजूला बघितलं तर आपल्याला काय दिसतं तर आपल्याकडची जिओमॉर्फॉलॉजी म्हणजे भूरचनाशास्त्रीय वैशिष्ट्य जे आहे ते असं आहे, की हिमालयाचा उतार जो आहे तो अतिशय तीव्र आहे आणि या अतिशय तीव्र उतारामुळे या ठिकाणी आपल्याला रस्ते बांधता येत नाहीत आणि रेल्वे नेणं तर खूपच दूरचं राहील. पण गेल्या 20 वर्षामध्ये आपल्याला असं लक्षात आलं, की चीन अधनं-मधनं डोकं वर काढतोय आणि त्याच्यामुळे हे सगळं लक्षात आल्यानंतर आपण असं ठरवलं साधारणपणे 2015च्या आसपास, की हा जो भाग आहे, हा आपण इथे आपल्याकडे रस्ते असणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून मग आपण सगळीचकडे आपल्याकडे पैसे नाहीयेत. भारत देशाकडे एवढे पैसे नाहीयेत, की जेवढे चीनकडे आहेत आणि सगळंच काम एकाच वेळेला करता येईल. आणि म्हणून आपण काय केलं तर आपण एक विशिष्ट पट्टा जो आहे, तो आपण आयडेंटिफाय केला. हा पट्टा हा जो आता तुम्ही नकाशात पाहताय, हा दौलत बेग ओल्डी पासून ते दुर्बुकपर्यंत जाणारा हा सगळा पट्टा आहे.
आता याच्यामध्ये आपण काय केलंय आणि हाच पट्टा का निवडला, तर तुम्ही बघितलं तर या पट्ट्याला समांतर अशी आपली एल-ए-सी जाते. म्हणजे ज्याला आपण प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणतो, ती या रस्त्याला अतिशय समांतर अशा पद्धतीने जाते. आता हा दारबुक, स्योक आणि दौलत बेग ओल्डी असा हा रस्ता आहे. आता आपण एक महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे लडाख ते अरुणाचल ही जी आपली सीमा आहे, ही सगळी 3,488 किलोमीटर एवढी पसरलेली आहे. आणि या सर्व पसरलेल्या संपूर्ण सीमेवर आपल्याला शक्य नाही, पण हा जो सगळ्यात महत्त्वाचा हिमालयातला भाग आहे, तिथे मात्र रस्ता बांधायचा असा भारत सरकारने निर्णय घेतला. हा जो रस्ता आहे, हा पूर्णपणे 225 किलोमीटरचा रस्ता आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, की याच्यामध्ये खोरं आहे आणि या खोऱ्यांमुळे आपल्याला 37 ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर पूल जे आहेत, ते बांधावे लागलेत. आणि हा जो सगळा रस्ता आहे, हा डेप्सांग, गलवान आणि या संपूर्ण खोऱ्याला जोडण्याचं काम करतो. आता या रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही महत्त्वाची गावं आणि काही महत्त्वाची ठिकाणं आहेत. हा रस्ता आपल्याला काय वेगवेगळ्या गोष्टींसाठी महत्त्वाचा आहे, तर आपण म्हणजे भारत सरकारने आणि भारतीय लष्कराने या संपूर्ण मार्गावर 73 महत्त्वाची ठिकाणं निवडलेली आहेत, की जी हिमालयातली सगळ्यात उंचावरची अशी ठिकाणं आहेत आणि तिथे आपली लष्करी पोस्ट असणं खूप आवश्यक आहे किंवा तिथे आपली किमान पोस्ट नसली तर किमान नजर तरी असली पाहिजे. हा रस्ता आपल्यासाठी एवढ्याच साठी महत्त्वाचा आहे, कारण या 73 मधली 35 ठिकाणं जी आहेत, ती आपण या रस्त्याने जोडण्याचं काम केलंय. आणि चीन आता जे काही अस्वस्थ झालंय, त्याच्या अस्वस्थतेचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे, तो भारताने तयार केलेला हा रस्ता, हे चीनचं आतापर्यंतचं सगळ्यात महत्त्वाचं असं कारण आहे. आता हे जे दौलत बेग ओल्डी आहे, हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचं महत्त्व आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर आपण मला असं वाटतं, की एक पुढच्या स्लाइडकडे जाऊयात. या पुढच्या स्लाइडमध्ये आपण पाहाल, की धुरळा उडालेला आहे. एक विमान जे आहे, ते धावपट्टीवर उतरल्यासारखं आहे. पण ही जी धावपट्टी आहे, ही धावपट्टी काही आपल्याला एरवी जशी आपल्या पार्ल्यामध्ये जशी सांताक्रुझ एअरपोर्टची किंवा सहार एअरपोर्टची जी धावपट्टी दिसते, तशी ही धावपट्टी नाहीये. तर ह्याच्यामध्ये आपल्याला खूप माती पसरलेली दिसते. आणि हे जे विमान आहे, याच्या मागच्या बाजूला देखील तुम्हाला खूप मोठा धुरळा दिसतोय आणि विमानापासून फार अंतर नाहीये, मागच्या बाजूला पहाड दिसतायत तुम्हाला. तर ही जी धावपट्टी आहे, ही जगातली सगळ्यात उंचावरची धावपट्टी आहे आणि याची उंची आहे 16,614 फूट आणि ही दौलत बेग ओल्डीची धावपट्टी आहे. ही जगातली सगळ्यात उंचावरची धावपट्टी आहे. एक महत्वाचं असं आहे, की इथे लेहचा जो परिसर आहे, हा सगळा वालुकामय परिसर बराचसा आहे. कारण मुळात हिमालयाची निर्मिती जी आहे, ती एक मोठा महासागर जो आहे तेथीस नावाचा, तो गिळंकृत झाला. त्याचं सगळं पाणी गेलं आणि ती जी वाळू आहे ती वरती आली आणि घडीचे पर्वत तयार झाले. तो पर्वत म्हणजे हिमालय आहे. तर त्याच्यामुळे इथे सगळी वाळू आहे. आता इथे समजा जर का तुम्ही ही धावपट्टीची वाळू जी आहे, ही जरी तुम्ही नीट केलीत, तरी 20 मिनिटामध्ये आलेला जो वारा आहे, तो पुन्हा धावपट्टीवर इथे वाळू आणतो आणि त्याच्यामुळे जगातल्या या सगळ्यात उंचावरच्या धावपट्टीवर तुम्ही विमानं उतरवणं, हे खूप कठीण आणि सगळ्यात जास्त जिकिरीचं काम आहे. केवढं जिकिरीचं काम आहे, तर विमान वाळूवरनं घसरू शकतं, एवढं जिकिरीचं काम आहे. पण 1962 साली म्हणजे ज्या वेळेला आपलं चीन बरोबरचं युद्ध झालं, त्यावेळेला या धावपट्टीवर बरोबर 20 ऑगस्ट म्हणजे 23 जुलै 1962 ला भारतीय हवाई दलाचं विमान उतरलं होतं आणि त्याच्यानंतर भारताला बराचसा सपोर्ट जो आहे, तो मिळालेला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी असं आहे मराठी माणसांसाठी, की 23 जुलै 1962 ला जे हवाई दलाचं विमान उतरवलं होतं, त्याचे वैमानिक होते त्यावेळचे एअर मार्शल सी.के.एस. राजे, मराठी माणूस होता. अ, आता काय झालं, की आपण 20 ऑगस्ट 2013 ला आपण असा निर्णय घेतला, कारण त्याच्या आधी चीनने आपल्याला खूप त्रास द्यायला सुरुवात केली होती, की त्यावेळेला आपण बराच काळ, दीर्घकाळ न वापरलेली, म्हणजे साधारणपणे 15 ते 20 वर्ष ही धावपट्टी आपण वापरली नव्हती. पण हा नंतर 20 ऑगस्ट 2013 हा आपल्यासाठी खूप महत्वाचा दिवस होता, की दौलत बेग ओल्डीचा एअरपोर्ट जो आहे, म्हणजे ही जी एअर स्ट्रिप आहे, ही एअर स्ट्रिप हवाई दलाने पुन्हा एकदा वापरायला सुरुवात केली. आता चीनने गलवान खोऱ्यामध्ये केलेली घुसखोरी, त्याचं हे एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे. म्हणजे मी जो मगाशी नकाशा दाखवला, या नकाशामध्ये असलेला रस्ता आणि आता आपण काय केलंय, तर आपण फक्त दौलत बेग ओल्डीची जी तिकडची एअर स्ट्रिप आहे, तीच फक्त आपण वापरत नाही आहोत, तर आपण आणखीन बाकीच्या ज्या एअर स्ट्रिप आहेत, म्हणजे पूर्णपणे आपल्याकडे असलेल्या अरुणाचलचा जो आपला भाग आहे, त्या अरुणाचलच्या भागामध्ये मेचूक, वॉलॉंग, तुतिंग आणि झिरो आणि पासीघाट या एअर स्ट्रिप आहेत. या देखील बऱ्याचशा उंचावरच्या एअर स्ट्रिप आहेत आणि त्याच्याशिवाय पूर्व लडाखमध्ये आणखीन 3 आपल्या एअर स्ट्रिप आहेत. या देखील सगळ्यात उंचावरच्या आहेत. त्यातली एक न्योमा आहे, ही दौलत बेग ओल्डीची आहे आणि फुकची आहे.
या सर्व एअर स्ट्रीप आता आपण लाईव्ह केलेत. म्हणजे काय, तर कोणत्याही क्षणी हवाई दलाने जर निर्णय घेतला तर इकडनं आपली जी विमानं आहेत, मग ती जगवार असतील किंवा आपली मिराज असतील किंवा आता तिथे तैनात केलेली सुखोई आहेत, तर ही सुखोई तिकडनं उड्डाण करू शकतात. तर हे सगळं जे कारण आहे, की भारत आता इकडे म्हणजे जुळवाजुळव करण्याच्या क्षमतेमध्ये आलेला आहे. हे सगळ्यात जास्त चीनसाठी त्यांना त्रास देणारं होतं आणि हे एक खूप मोठं आणि सगळ्यात महत्वाचं कारण आहे, की त्याच्यासाठी म्हणून त्यांनी हा जो भाग आहे, इकडे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. आता आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया, की नेमकं इथे काय झालंय. पुढची स्लाइड. आता आपण काही सॅटेलाइट पिक्चर्स बघणार आहोत. वेगवेगळ्या एजन्सीज आहेत, त्यांच्या मदतीने ही सॅटेलाइट पिक्चर्स घेतलेली आहेत. त्याच्यामधली एक हॉक 360 आहे. त्याच्याशिवाय प्लॅनेटेम आहे आणि यांचे आपण आभार मानतोय कारण त्यांच्यामुळे आपल्याला ही जी सॅटेलाइट पिक्चर्स आहेत, ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलत तर 2 आडवे काप आहेत छायाचित्राचे. त्याच्यामध्ये एक पहिला आहे, त्याच्यावर 9 जून 2020 असं लिहिलेलं आहे आणि खालच्या बाजूला जो आहे तो 16 जूनचा आहे. म्हणजे आपली जी काही आपला जो संघर्ष झाला चीन बरोबरचा, तो 15 आणि 16च्या रात्री झालेला आहे. तर हे 16 जूनचं चित्र आहे. 9 जूनचं जे चित्र आहे ते तुम्ही वरती बघितलं तर तिथे असं लिहिलेलं आहे नो ॲक्टिव्हिटी. हे गलवान नदीचं खोरं आहे आणि या खोऱ्यामध्ये तुम्हाला कोणी म्हणजे माणूस किंवा माणसाचं अस्तित्व हे तुम्हाला दिसत नाहीये. आणि तुम्ही 16 तारखेला जर का बघितलं तर तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे 7 गोल दिसतील छोटे-मोठे, की जिथे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर ॲक्टिव्हिटी पाहायला मिळते. आणि हा जो भाग आपण बघतोय हा चीनचा बराचसा सगळा चीनचा भाग आहे आणि तुम्ही अगदी राइट हँड कॉर्नरला बघितलं तर इंडिया असं लिहिलेलं आहे. तर तिकडनं भारताचा भाग सुरू होतो. तर ही ॲक्टिव्हिटी जी आहे, ही त्यांनी काय नेमकी ॲक्टिव्हिटी केली, की त्याच्यामुळे संघर्षाप्रत जाण्यास आपल्याला भाग पाडलं गेलं, ते आपण बघणार आहोत पुढच्या स्लाइडमध्ये. या पुढच्या स्लाइडमध्ये तुम्ही पाहाल, की गलवान नदीचं खोरं आपल्याला दिसतंय. त्याच्यामध्ये एक पॉइंट ऑफ कॉन्फ्लिक्ट असं लिहिलेलं आहे आणि हा मधला गोल जो आहे अगदी छोटासा गोल दिसतोय आणि त्याच्या बाजूनी एक रेषा जाते, एक वरच्या बाजूला जाते आणि तीच रेषा खालच्या बाजूला येते. हे ते ठिकाण आहे, की ज्या ठिकाणी हा संघर्ष सगळा घडलेला होता आणि रोड कन्स्ट्रक्शन असा लिहिलेला एक भाग दिसतोय, जो या गोलाच्या दिशेने येतोय. तिथे नेमकी ही जी काही चीननी सगळी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा भारताला संघर्षाप्रत आणण्यासाठी म्हणून ज्या काही गोष्टी त्यांनी केल्या, त्या या खोऱ्यामध्ये केल्यात. आपण पुढची स्लाइड पाहूयात. या पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला असं लक्षात येईल, की हे सगळं गलवान नदीचं खोरं आहे आणि तिथे तुम्हाला दिसेल, की सॅटेलाइट पिक्चर्समधनं लक्षात आलंय, की एका बाजूला डोझर्स जे आहेत ते त्यांनी वापरलेत. एका बाजूला जे आणून ठेवलेले आहेत 2, ट्रक आणून ठेवलेला आहे आणि काहीतरी एक कन्स्ट्रक्शनचं काम त्यांचं चालू आहे, असं आपल्याला दिसतंय. ही पिक्चर्स ही 16 तारखेच्या आधीची पिक्चर्स आहेत, जी सॅटेलाइटमधनं घेतलेली आहेत आणि ही जर का आपण व्यवस्थित पाहिली, तर आपल्याला असं लक्षात येईल, की तो जो नदीचा प्रवाह आहे, तो अडवण्याचा आणि त्याच्यानंतर वळवण्याचा प्रयत्न जो आहे, तो करायला चीनने सुरुवात केली आहे. आपण जसं ही सॅटेलाइट पिक्चर्स अधिक पुढे बघत जाऊ, तसं आपल्याला असं लक्षात येईल, की आता तुम्हाला या छायाचित्रामध्ये किंवा या सॅटेलाइट पिक्चरमध्ये तुम्हाला जे काही दिसतंय म्हणजे नदीचा प्रवाह जो मोठा दिसतोय, तो हळू-हळू आक्रसत आलेला दिसेल. पुढच्या स्लाइडकडे जाऊ आपण. आता आपण या पुढच्या स्लाइडकडे आलोय. आता आपण थोडंसं झूम इन करतोय आणि मग आता आपल्याला असं लक्षात येतंय, तुम्हाला असं लक्षात येईल, की वरचा जो भाग आहे या गलवान खोऱ्याचा, तर तिथे थोडीसं वाळू मोठ्या प्रमाणावर आलेली आहे किंवा माती मोठ्या प्रमाणावर आलेली आहे. एका बाजूला खालच्या बाजूला पाणी दिसतंय, वरच्या बाजूला रस्ता दिसतोय आणि तिथे त्या नकाशामध्ये मार्क केलेलं आहे, की रिव्हर रिक्लेम म्हणजे तिथे माती टाकून तो जो नदीचा भाग आहे, तो भाग बुजवलाय. त्याचं कारण तिकडनं वाहनं आत आणायची होती. आणि म्हणून त्यांनी काय केलंय, तर तो रोड तयार करण्याचा प्रयत्न जो आहे, म्हणजे खालचा भाग नदीचा ठेवून वरचा भाग जो आहे, तिथे माती टाकून रस्ता तयार करण्याचा प्रयत्न जो आहे, तो चीनने इथे सुरू केलाय आणि हे सगळं कुठे सुरू झालंय, तर जिथे संघर्ष झाला त्याच्या आधी 20 किलोमीटर आतमध्ये हे सुरू झालेलं आहे. चीनने स्वतःच्याच बाजूला केलंय, पण त्याच्यामधनं त्यांनी सगळी माणसं तिथपर्यंत आणली, शस्त्रसामग्री आणली आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी त्यांचे सैनिक जे आहेत, ते तिथपर्यंत आणलेत. त्यांचे टेंट बसवलेले आहेत
आणि हे सगळं करण्यासाठी म्हणून त्यांना हा रस्ता करणं आवश्यक होतं. त्याच्यासाठी म्हणून त्यांनी कारण असं सांगितलं, की आमच्या कवायती चालू आहेत, आमच्या लष्करी कवायती चालू आहेत आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही हे करतोय. पुढचं चित्र. आता या पुढच्या चित्रामध्ये आपण बघू, की एका बाजूला त्यांनी जी काही वरच्या बाजूला तुम्ही बघाल एक बाण दिसतोय रिव्हर रिक्लेम. तिथे तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यांनी माती आणून टाकलेली आहे. आणि नदीचा प्रवाह जो आहे तो अतिशय चिंचोळा केलेला आहे वरच्या बाजूला. आणि खालच्या बाजूला बघाल तर तिथे अजूनही काम चालू आहे. त्यामुळे नदीचा प्रवाह थोडासा मोठा झालेला दिसतोय. डाव्या बाजूला आपल्याला खालच्या बाजूला स्मॉल ग्लेशियर असं म्हटलेलं आहे. तर तिथे नदीचा प्रवाह जो आहे, हिमनदीचा प्रवाह तो अजूनही आहे. पण त्यांनी काय केलंय, तर त्यांनी हळू-हळू त्या नदीचा प्रवाह आक्रसत आणला. त्याचं कारण काय करायचं होतं त्यांना, तर त्यांचं सगळ्यात पहिलं प्लॅनिंग जे होतं ते असं होतं, की या नदीचा प्रवाह वळवायचा. म्हणजे काय करायचं, तर त्यांनी भारताच्या हद्दीमध्ये येणाऱ्या, चीनमधनं येणाऱ्या ज्या 2-3 नद्या आहेत, त्याच्यामधलं एक सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण आहे ते ब्रह्मपुत्रेचं आहे. तर त्यांनी ब्रह्मपुत्रेच्या संदर्भामध्ये देखील असंच केलेलं आहे, की त्यांनी आधीच्या ठिकाणी 2-3 धरणं बांधलेली आहेत आणि त्या धरणांमधनं ते काय करतात, तर खूप मोठ्या प्रमाणावर ज्या वेळेला बर्फ वितळतो किंवा नदीचं पाणी खूप मोठ्या प्रमाणावर येतं, त्यावेळेला ते दरवाजे उघडतात आणि त्याचं जे डिव्हास्टेशन आहे सगळं, ते भारतामध्ये होतं. म्हणजे भारतामधली जी गावं आहेत, त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर धक्का बसतो. भारतामध्ये पूर येतो. तर अशाच प्रकारची काही जी आगळीक जी आहे, ती करावी असं त्यांच्या डोक्यात होतं आणि त्याच वेळेला कारण आतापर्यंत काय झालंय, तर या भागामध्ये सीमा निश्चिती झालेली नाहीये. त्यामुळे आता कसं आहे, की ज्यावेळेला आपण सीमा निश्चितीच्या संदर्भात बोलतो, त्यावेळेला आपण असं म्हणतो, की नदीचा अमुक भाग जो आहे, तो आमच्याकडे आहे. नदीच्या अमुक भागापासून 10 किलोमीटरचा परिसर आमच्याकडे आहे. नदीच्या डाव्या याच्यापासून 5 किलोमीटरचा परिसर आमच्याकडे आहे. तर हे सगळं करता-करता या आधीची जी काही आपण केलेली बोलणी आहेत, त्या बोलण्याला अनुसरून अधिकाधिक भाग आपल्याकडे कसा येईल, असा प्रयत्न त्यांनी केला. म्हणजे काय तर नदीचा भाग आपल्याकडे वळवला थोडासा आपल्या बाजूनी, तर असं लक्षात येईल, की नदीच्या पासून 5 किलोमीटर म्हणजे तो 5 किलोमीटर नवीन नदी वळवल्यानंतरचा आलेला भाग हा चीनकडेच जाणार होता. अशा प्रकारची जी मोर्चेबंधणी होती ती चीननी करायचा प्रयत्न केला. पण त्यांची एक छोटीशी अडचण अशी झाली, की इथे त्यांना तो नदीचा प्रवाह वळवता येईना आणि मग त्यांनी दुसरा प्रयत्न जो केला, तो इथे पूल बांधण्याचा केला. तो आपण पुढच्या छायाचित्रामध्ये पाहू. नेक्स्ट. याच्यामध्ये तुम्हाला आता अगदी व्यवस्थित, स्वच्छ आणि स्पष्ट दिसेल, की खूप मोठ्या प्रमाणावर गाड्या आलेल्या आहेत. त्या गाड्या लागलेल्या आहेत. त्याच्यानंतर रस्ता एका बाजूला व्यवस्थित प्रॉपर तयार झालेला आहे आणि इथे त्यांनी काय केलं तर इथे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर गाड्या आल्यानंतर त्यांचे सैनिक खूप मोठ्या प्रमाणावर आल्यानंतर त्यांच्या छोट्याशा छावण्या ज्या आहेत त्या इथे तयार केल्या. मधला जो एक भाग आहे तिथे त्यांनी पूल देखील बांधायचा प्रयत्न केला. पण नदीचा जो प्रवाह होता त्याच्यामुळे त्यांना तिथे पूल बांधता आला नाही. मग त्यांनी काय केलं, तर अशाच प्रकारे हा रस्ता हळू-हळू, हळू-हळू पुढे नेत वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या टप्प्यावर ज्या त्यांच्या छावण्या आहेत, त्या उभारायला सुरुवात केल्या आणि हे ज्यावेळेला भारताच्या लक्षात आलं, की अशा प्रकारे छावण्या उभारल्या जातायत, त्यावेळेला तो आपल्यासाठीचा सगळ्यात धोकादायक असा भाग होता आणि म्हणून आपण तिथे त्याला विरोध करायला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवात केली. पुढची स्लाईड. आणखीन एक स्लाईड आपण थोडंसं पुढे जाऊयात. आणखीन एक स्लाईड. हां. आता इथे आपल्याला असं लक्षात येईल, की नेमकं काय होतंय, तर वरच्या चौकोनात तुम्ही बघाल तर त्यांनी कन्स्ट्रक्शन केलेला म्हणजे बांधलेला नवा जो रोड आहे, तो आपल्याला दिसतोय. खालच्या बाजूला पूर्णपणे गलवान खोरं जे आहे, तिथे तुम्हाला छोटी-छोटी, छोटी-छोटी टिंब दिसतायत. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे लक्षात यावं म्हणून व्हेइकल्स लाईन्ड अप. म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल, की चीननी केलेली जी घुसखोरी आहे, त्याच्यासाठी त्यांनी किती तयारी केलेली होती. म्हणजे हे जे छोटे-छोटे, छोटे-छोटे सगळे डॉट्स दिसतायत, हे समजा जर का आपण मोजायचा प्रयत्न केला तर ते 63 डॉट्स आहेत. म्हणजे त्यांची खूप मोठी अशी 63 वाहनं जी आहेत, ती त्यांनी तिथपर्यंत आणलेली आहेत. रस्ता बांधलेला आहे. हे सगळं काम हे एकाच दिवसात होत नाही. हे साधारणपणे मे पासून सुरू आहे. आणि मे पासून त्यांनी या ज्या काही त्यांच्या हालचाली आहेत, या मे महिन्यापासून करायला सुरुवात केलेली होती. आता आपण थोडंसं पुढच्या स्लाइडकडे जाऊया. इथे आल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल, की एका बाजूला म्हटलेलं आहे न्यू ब्रिज. आधीची स्लाइड.
तर त्या आधीच्या स्लाइडमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल, नाही आपण पुढे गेलोय थोडं आधी. हां. तर याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल, की एका बाजूला न्यू ब्रिज असं दिसतंय. दुसऱ्या बाजूला टेंट्स असं लिहिलेलं दिसतंय. एका बाजूला एक जे आणि डोझर त्यांनी आणलेला आहे. त्याच्याशिवाय त्यांनी एका ठिकाणी नवीन पोस्ट तयार करायचा प्रयत्न केलेला आहे आणि काही बाजूला त्यांच्या ज्या रिकाम्या गाड्या आहेत, त्या एका बाजूला तुम्हाला उभ्या असलेल्या दिसतायत. म्हणजे चीन जे म्हणतंय, की आम्ही काहीच केलं नाही आणि आम्ही या भागात आलोच नाही किंवा काय, तर हे पूर्णपणे धादांत खोटं आहे. हे या सगळ्या सॅटेलाईट इमेजेसवरून आपल्याला दिसेल. पुढे, पुढची स्लाईड. हां. आता नाही थोडंसं मागे. हां. तर आता हा जो स्पॉट आहे, हा नेमका तो स्पॉट आहे, की जिथे दोन्ही सैनिक जे आहेत, ते एकमेकांना भिडले. तर हे स्योक नदी आणि गलवान नदीचं मुख आहे किंवा गलवान नदी जिथे स्योकला एकत्र येऊन मिळते, ते ठिकाण आहे. स्योक ही आपल्याकडच्या सिंधू नदीची एक उपनदी आहे आणि हेच ते ठिकाण आहे, की जिथे दोन्ही सैनिक जे आहेत, ते एकमेकांना भिडले आणि त्याच्यानंतरचं जे काही आहे ते सगळा विषय जो आहे तो आपल्याला माहिती आहे. की आपले 20 सैनिक जे आहेत ते इथे शहीद झालेत आणि चीनने अजूनही सांगितलेलं नाही, की त्यांच्या बाजूला किती कॅज्युअल्टी आहे किंवा काय. आता चीन हे आत्तापर्यंत असं नेहमी करत आलंय. म्हणजे चीनचं वर्तन जर का आपण आत्तापर्यंतचं बघितलं, तर आपल्याला असं लक्षात येईल, की चीनने कधीच कोणतीच पारदर्शकता जी आहे, ती आपल्या बाजूने किंवा त्यांच्या बाजूने दाखवलेली नाही. आता एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे, की भारत सरकारने मात्र सांगितलंय, की आमचे 20 जवान जे आहेत ते शहीद झालेत. पण मग समजा जर का चीन असं म्हणतंय, की आम्ही काही आगळीक केलेली नाही, आम्ही काहीच केलेलं नाही आणि भारतानेच आमच्या इकडे घुसखोरी केली. तर प्रश्न असा आहे, की मग ते आकडा का सांगत नाहीयेत, की नेमकं काय झालंय? म्हणजे कोणी जखमी झालंय का नाही झालंय? जखमी झाले असतील तर त्यांची संख्या काय आहे? किंवा समजा कोणी त्याच्यामध्ये मृत झालेले असतील तर त्यांची संख्या काय आहे? तर हे काहीच चीन सांगत नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांच्या वर्तनावरून आपल्याला हे लक्षात येईल, की खोट जी आहे ती नेमकी कुठे आहे? म्हणजे भारताच्या बाजूला आहे का चीनच्या बाजूला आहे? तर ती चीनच्या बाजूला आहे. हे आपल्याला लक्षात येतं. आता या सगळ्या घटनेनंतर 3-4 महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. त्याच्याकडे लक्ष वेधणं आणि आपण सगळा हा विषय जो आहे हा समजून घेणं, हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यातली एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की या सगळ्या घटनेनंतर देशभरामध्ये गदारोळ झाला. सुरुवातीच्या काळामध्ये बीबीसीने काही चित्र टाकली आणि त्या चित्रामध्ये असं दिसत होतं, की अ, लाकूड आहे आणि लाकडाला समोरच्या बाजूला खिळे ठोकलेले आहेत आणि त्याने आपल्या जवानांवर वार केलेले आहेत. आणि त्यावेळेला खूप आगडोम जो आहे भावनिक तो खूप भारतामध्ये उठणं साहजिक होतं. कारण अक्षरशः असे खिळे असलेल्या गोष्टींनी आपल्या जवानांना मारलं गेलं आणि मग त्याच्यानंतर चर्चा अशी झाली, की अरे आपले जवान बंदूक का घेऊन गेले नाही? आणि मग बंदूक घेऊन गेले असते तर हा सगळा प्रश्नच उद्भवला नसता. तर मला असं वाटतं, की थोडंसं आपण या सगळ्या याच्यामध्ये लक्षात घेणं आवश्यक आहे, की त्यांनी पण शस्त्र म्हणून वापरलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बंदुका नाहीये. तर त्याच्यामध्ये खिळे असलेले बांबू किंवा लाकडं जी आहेत, ती सगळी वापरली आहेत. हे असं का आहे? तर आपण समजा जर का भारत आणि चीन यांचा संपूर्ण सीमावाद समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर आपल्याला असं लक्षात येईल, की 1993 आणि 1996 अशा 2 वेळेला आपल्याकडे महत्त्वाचे असे करार या दोन्ही देशांमध्ये झाले. हे करार खूप महत्त्वाचे होते. या कराराचं उल्लंघन जे आहे ते गलवानच्या वेळेला चीनने केलेलं आहे, असं आता स्पष्ट होतंय. तर हे करार आपण काय केले, तर आपण असं ठरवलेलं होतं, की दोन्ही म्हणजे आपली जी काही सीमा ठरलेली नाहीये, पण एक आपण ठरवलेलं होतं, की एक इमॅजिनरी लाईन आहे आणि या इमॅजिनरी लाईनपासून 2 किलोमीटर त्यांच्या बाजूला आणि 2 किलोमीटर आपल्या बाजूला एकतर सैनिक असणार नाहीत आणि ते समजा त्या भागामध्ये आले, तर ते बंदूक किंवा इतर कोणतंही शस्त्र चालवणार नाहीत. आणि त्याच्यामुळे आपले जे काही सैनिक गेलेले होते, तर आपल्याकडे जो भावनिक आगडोंब उसळलेला होता, त्याच्यामध्ये सगळ्यांनी असं म्हटलं होतं, की हे निशस्त्र कसे काय गेले? त्यांना निशस्त्र कसं काय पाठवलं? कोण अधिकारी होता तो? त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. तर असं नाहीये. करार पाळणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. चीनचं कसं आहे, की चीन खूप दादागिरी करते आणि म्हणून ते काही करार अनेकदा पाळत नाहीत. पण यावेळेला त्यांच्यापैकी कोणीही तसं तिथे बंदूक घेऊन आलेलं नव्हतं. एवढं मात्र याच्यामध्ये स्पष्ट झालंय. आंतरराष्ट्रीय करार जे असतात ते पाळणं हे सर्व देशांसाठी खूप महत्वाचं असतं, बंधनकारक असतं. कारण नाहीतर आपल्यावर अनेक प्रकारचे निर्बंध येतात आणि हे निर्बंध सध्याच्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही देशाला परवडणारे नसतात. त्यामुळे थोडंसं आपण हा मुद्दा जो आहे, हा मुद्दा देखील समजून घेणं खूप आवश्यक आहे. आता मला असं वाटतं, की एक थोडंसं आपण गलवानपासून थोडंसं मागे जाऊयात आणि चीनबद्दलच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण समजून घेऊयात.
त्याचं कारण आपल्याकडे आता हा जो सगळा भावनिक गदारोळ चाललाय, याच्यामध्ये पुन्हा एकदा काही जणांना असं वाटतंय, की भारत सरकारने सर्जिकल स्ट्राईक करावा, जसा सर्जिकल स्ट्राईक आपण पाकिस्तानच्या बाबतीत केला होता. पण हे लक्षात घ्यायला पाहिजे, की तो लेचापेचा पाकिस्तान होता. चीन हा लेचापेचा नाहीये. हे अतिशय कडक उभं राहिलेलं असं राष्ट्र आहे. पण ह्याची जी पाळंमुळं असतात, ही तुमच्या इतिहासामध्ये असतात आणि म्हणून मला असं वाटतं, की आपण अगदी थोडक्यामध्ये वेगामध्ये कारण स्लाइड्स खूप आहेत, पण मी माझ्या सहकार्याला अशी विनंती करणार आहे, की आपण थोडंसं वेगात जाऊयात अ, आणि थोडासा चीनचा इतिहास पण आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. कारण तुम्ही अशा वेळेला ज्या वेळेला भारतासारख्या देशाबरोबर तुम्ही आगळीक करता किंवा तुम्ही ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर या सगळ्याचे पडसाद उमटत असताना पण अशी आगळीक करता, तेव्हा त्याची बॅकग्राऊंड काय असते, त्याची पार्श्वभूमी काय असते, ही देखील आपण समजून घेतली पाहिजे. पुढे, पुढची स्लाईड. एक 3 स्लाईड पुढे जायला हरकत नाही. जाऊ देत पुढे. शेतीचं चित्र असलेली स्लाईड आहे तिथपासून आपण सुरू करू. अजून पुढे, शेतीचं चित्र. तर चीनच्या बाबतीत असं आहे, की साधारणपणे आपण जर का इतिहास बघितला या दोन्ही देशांचा, तर आपल्याला असं लक्षात येईल, की आपण 47 साली स्वतंत्र झालो आणि स्वतंत्र चीन जो आहे, तो 1949 साली उभा राहायला सुरुवात झाली आहे. पण चीनचा सुरुवातीचा जो कालखंड आहे, हा काही फारसा उत्साहवर्धक असा कालखंड नाही. त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर दमनशाही होती आणि आपण बघितलं, की ही दमनशाही किती होती, तर तिबेटमधनं दलाई लामांना देखील पलायन करून भारतामध्ये आश्रयाला यावं लागलं. एवढी मोठ्या प्रमाणावर दमनशाही होती. मधला जो सगळा चीनचा कालखंड आहे साधारणपणे 1976 पर्यंतचा हा असा मानला जातो. याला काळा कालखंड असं म्हणतात. त्याचं कारण या संपूर्ण कालखंडामध्ये चीनने प्रचंड अत्याचार तिकडच्या जनतेवर केलेले आहेत. म्हणजे बुद्धिझम तिकडचा जो आहे, हा संपवण्याचा प्रयत्न चीनने करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि अक्षरशः म्हणजे अगदी 2-3 लाख भिक्षूंचं शिरकाण जे आहे, ते चीनने तिथे केलेलं आहे. पण साधारणपणे 1975 नंतरचा चीन जो आहे, तो मात्र खूप वेगळा आहे. कारण चीनचे जे सर्वोच्च नेते होते, त्यांचं त्यावेळेला निधन झालेलं होतं आणि 76 नंतर मात्र चीनने व्यवस्थित उभं राहायला सुरुवात केली. त्यांना लक्षात असं आलं, की बाजूचा जो भारत आहे, त्याने खूप चांगल्या पद्धतीने पंचशील योजना राबवलेली आहे, पंचवार्षिक योजना राबवली आहे आणि या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातनं भारताने खूप चांगली प्रगती तोपर्यंत केली आहे, असं चीनला लक्षात आलं. आपल्याकडनं त्यांनी बरीचशी प्रेरणा घेतली आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे देखील विशिष्ट पद्धतीने पंचवार्षिक योजनेच्या पद्धतीने गोष्टी राबवायला सुरुवात केली. फक्त फरक असा आहे, की आपल्याकडच्या योजना ज्या आहेत त्या कागदावर खूप चांगल्या असतात आणि त्याची अंमलबजावणी अतिशय वाईट असते. पण चीनने कमीत कमी काळामध्ये अतिशय उत्तम अंमलबजावणी केली. आणि त्याची सगळ्याची सुरुवात जी आहे, ती त्यांनी शेतीपासून केली. त्यांनी असं ठरवलं, की आपल्याकडची फूड सिक्युरिटी म्हणजे अन्न सुरक्षा जी आहे, ती सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. देशातल्या सर्व लोकांना अन्न मिळालं पाहिजे आणि आपल्याकडे अतिरिक्त अन्नाचं उत्पादन असलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सुरुवातीची जी 5 वर्ष आहेत, याच्यामध्ये संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन जे आहे त्यांचं किंवा संपूर्ण जे काही लक्ष आहे, ते संपूर्णपणे शेतीवर केंद्रित केलं आणि शेतीमधनं त्यांनी त्यांच्या प्रगतीला सुरुवात केली. आता इथे आपण हे एक लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. पुढची स्लाईड. हे देखील आपण इथे लक्षात घेणं खूप आवश्यक आहे, की एका बाजूला चीनने ठरवून त्यांची जी फूड सिक्युरिटी आहे ती पाहिली. अन्नधान्य जे आहे ते कुठेही देशात कमी पडणार नाही, ते व्यवस्थित राहील. पुढची स्लाईड. हेही पाहिलं. आपल्याकडे काय स्थिती आहे? तर आपल्याकडची सध्याची स्थिती अशी आहे, की शेतीची टक्केवारी जी आपली आहे, ती अतिशय वेगामध्ये कमी होते. शेतीचं जे प्रमाण आहे आपलं, ते दर वेळेला म्हणजे दरवर्षी अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी जो काही पाहणी अहवाल असतो, त्याच्यामध्ये शेतीचं प्रमाण जे आहे देशातलं, ते कमीत कमी होतंय, असं आपल्याकडे लक्षात येतं आणि हे खूप मोठं महत्वाचं चिंताजनक बाब आहे. पुढची स्लाईड. त्यांनी दुसरं जे एक लक्ष केंद्रित केलं. पुढची स्लाईड. तर ते त्यांनी उद्योगांवर केंद्रित केलं आणि त्यांना असं लक्षात आलं, की फक्त उद्योगाची उभारणी करून चालत नाही, तर आपल्याकडचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, ते खूप चांगलं असावं लागतं आणि म्हणून त्यांनी अतिशय उत्तम रस्ते बांधायला सुरुवात केली. खूप मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीने इंडस्ट्री उभी राहील, हे पाहिलं आणि याच्यामध्ये त्यांनी काय केलं, पुढची स्लाईड. तर याच्यामध्ये त्यांनी संपूर्णपणे रेल्वेचं नेटवर्क जे आहे, ते अतिशय उत्तम पद्धतीने उभारलं. त्याच्याशिवाय रस्ते जे आहे, ते रस्त्यांचं नेटवर्क जे आहे, त्याचं पूर्णपणे एक मोठं जाळं जे आहे, ते त्यांनी चीनमध्ये उभारलं. पुढची स्लाईड. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी तंत्रज्ञानाला देखील आपलंसं केलं आणि विज्ञान तंत्रज्ञानाकडे लक्ष केंद्रित केलं. आपण पूर्वी जर का आपल्याला आठवत असेल, तर आपण बुलेट ट्रेन असं म्हटलं, की आपल्याला जपान आठवायचं. तर आता तुम्हाला बुलेट ट्रेन असं म्हटल्यानंतर चीन आठवली पाहिजे, कारण जगात सगळ्यात जास्त वेगात जाणारी जी बुलेट ट्रेन आहे, ती चीनकडे आहे
आणि ही किती वेगात जाऊ शकते, तर कोकणी माणसाचं नेहमी असं स्वप्न असतं, की आपण कोकणात वेगात गेलं पाहिजे. तर ही बुलेट ट्रेन समजा जर का आपल्याकडे आली, तर तुम्ही सकाळी 7 वाजता इथे बसलात, तर तुम्ही साधारणपणे 9:30 वाजता गोव्यात उतरू शकता. तर त्याच्यामुळे एवढा अतिशय उत्तम वेग जो आहे, तो याला आहे आणि त्यांनी चीनने खूप मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं उभं केलंय. पुढची स्लाईड. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, तर त्यांनी आय-टीकडे लक्ष वेधलंय आणि त्यांना असं लक्षात आलं, की माहिती तंत्रज्ञानाचं क्षेत्र जे आहे, ते खूप महत्वाचं असणार आहे भविष्यामध्ये आणि म्हणून त्यांनी माहिती तंत्रज्ञानाकडे लक्ष वेधलं आणि त्याच्यामध्ये स्वतःचे पाय रोवले. पुढची स्लाईड. त्यानंतर त्यांनी जे संपूर्ण त्यांचं लक्ष आहे, म्हणजे पहिल्यांदा शेतीकडे लक्ष दिलं, त्याच्यानंतर उद्योगधंदा आणि इन्फ्रास्ट्रक्चरकडे लक्ष दिलं आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी जे त्यांनी लक्ष दिलेलं आहे, ते चीननी त्यांच्या आर्मीकडे लक्ष दिलंय. चीनचं सैन्य हे आता जगातलं सगळ्यात काय म्हणणार अधिक संख्या असलेलं असं सैन्य दल आहे चीनचं. पुढची स्लाईड. 2 स्लाइड्स पुढे जायला हरकत नाही. त्याच्यानंतर चीनला असं लक्षात आलं, की समजा जर का आपल्याला महासत्ता व्हायचं असेल, म्हणजे ही आता गेल्या 10-12 वर्षातली गोष्ट आहे, की आपल्याला महासत्ता व्हायचं असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला सागरावर सत्ता गाजवायला पाहिजे. आणि त्यावेळेला चीनचं म्हणजे चीनची आर्मी जरी अतिशय उत्तम अवस्थेत असली, तरी चीनचं नौदल मात्र अतिशय वाईट अवस्थेमध्ये होतं. म्हणजे त्यांच्याकडे एकही विमानवाहू युद्धनौका नव्हती. ज्यावेळेला आपल्याकडे 2 विमानवाहू युद्धनौका अस्तित्वात होत्या. म्हणजे आपल्याकडे आय-एन-एस विक्रांत पण होती आणि आय-एन-एस विराट पण होती. पण त्यांच्याकडे मात्र एकही विमानवाहू युद्धनौका नव्हती. आणि या विमानवाहू युद्धनौकेच्या मध्ये त्यांना असं लक्षात आलं, की ही विमानवाहू युद्धनौका खूप महत्वाची आहे आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं, की आपल्याकडे विमानवाहू युद्धनौका असल्या पाहिजेत. चीनच्या बाबतीतली एक खूप महत्वाची गोष्ट अशी आहे, की ते जे ठरवतात, तो कालक्रम ते काटेकोरपणे पाळतात. आणि त्यांनी विमानवाहू युद्धनौका जी आहे त्यांची, ती त्यांनी असं ठरवलं, की पुढच्या 5 वर्षामध्ये आपली पहिली विमानवाहू युद्धनौका तयार होईल आणि त्यांची पहिली विमानवाहू युद्धनौका त्याच्यानंतरच्या 5 वर्षामध्ये तयार झाली. पुढची स्लाईड. त्यांनी फक्त हे युद्धनौकेच्या बाबतीत केलं नाही, तर त्यांचा तोफखाना दळ जे होतं त्याच्याहीसाठी त्यांनी काही विशिष्ट अशा गोष्टी ठरवल्या, की अमुक कालावधीमध्ये नवीन तोफांची निर्मिती व्हायला पाहिजे. त्या पद्धतीने त्यांनी निर्मिती केली. पुढची स्लाईड. ही त्यांची लिओनिंग नावाची युद्धनौका आहे. आता आपल्याकडचं आपण थोडंसं कंपॅरिझन करू आणि मग आपल्याला असं लक्षात येईल, की ही जी त्यांची पहिली युद्धनौका आहे त्याच्यासाठी त्यांनी असं ठरवलं होतं, की एक साधारण 7 वर्षामध्ये या युद्धनौकेची व्यवस्थित निर्मिती होईल. तर 6 महिने आणि 6 महिने 6.5 वर्ष त्याच्यामध्ये ही युद्धनौका पूर्णपणे तयार झाली आणि ती प्रत्यक्ष ज्याला आपण सी ट्रायल्स असं म्हणतो, त्या सी ट्रायल्सना या युद्धनौकेने सुरुवात देखील केली. आपल्याकडे मात्र आपण एक साधारणपणे 25 वर्षांपूर्वी म्हणजे विक्रांत ज्या वेळेला आपली निवृत्त होत होती, त्यावेळेला आपण निर्णय घेतला, की आपण विक्रांतच्याच नावाची आणखीन एक नवीन विमानवाहू युद्धनौका तयार करायची. त्याचं आत्ता कुठे बांधणी जी आहे, ती पूर्ण होत आली आहे आणि त्याच्या केवळ सांगाड्याच्या सी ट्रायल्स ज्या आहेत, त्याला आत्ता सुरुवात झाली आहे. अजून त्याच्यावर शस्त्रास्त्र बसवायची आहेत, त्याच्या सी ट्रायल्स करणं बाकी आहे. किती मोठा कालावधी आपण गमावलाय, हे आपल्याला याच्यामध्ये लक्षात येईल. पुढची स्लाईड. एक 4 स्लाईड पुढे जायला हरकत नाही. अजून पुढे. चीनला असं लक्षात आलं बास. चीनला असं लक्षात आलं, की आपण खूप वेगामध्ये काम करतोय. त्याच्यामध्ये आपण विमानांची म्हणजे निर्मिती करणं पण खूप आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं तर पहिल्यांदा सिव्हिलियन विमान जे आहे ते तयार केलं. पुढची स्लाईड. त्याच्यानंतर त्यांनी पुढची स्लाईड. त्याच्यानंतर त्यांनी लढाऊ विमान जे आहे ते देखील तयार केलंय. आता आज समजा जर का आपण या सगळ्याचं कंपॅरिझन करायला गेलो, तर आपल्याला असं लक्षात येईल, की आर्मीच्या बाबतीत आपण खूपच मागे आहोत. म्हणजे आत्ता जे आपण म्हणतोय, की आपण एअर स्ट्राईक केला पाहिजे किंवा आपण काय लढाई केली पाहिजे आणि चीनला हरवलं पाहिजे. तर मला असं वाटतं, की आपल्याला थोडंसं वास्तवाचं भान असणं आवश्यक आहे. आणि हे वास्तवाचं भान जर का आपण बघितलं, तर आपल्याला असं लक्षात येईल, की अ, चीनची नेव्ही जी आहे, ती आत्ता अगदी खूप चांगल्या अवस्थेत जरी नसली, तरी बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत आहे. आपल्याकडच्या नौदलाचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आपल्या पाणबुड्यांच्या संदर्भात आहे. कारण पाणबुड्या ज्या आहेत त्याला सागरामधला डोळा असं म्हटलं जातं आणि त्यांची आपली संख्या अतिशय रोडवलेली आहे. म्हणजे अगदी 2 हाताच्या बोटावरच मोजता येतील एवढ्या पाणबुड्या आता आपल्याकडे आहेत आणि त्याच्यामधल्या पण अर्ध्याहून अधिक पाणबुड्या त्यांचं आयुष्य संपलेलं आहे. आपण त्यांचं आयुर्मान जे आहे ते वाढवून ते चालवण्याचं काम करतोय. तर त्याच्यामुळे आपल्याकडे पुरेशी अशी काही सध्या सिद्धता नाहीये.
आपण आपल्या आर्मीच्या बाबतीत बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल, की आपली आर्मी जी आहे ती अ, ज्याला पहाडामधलं युद्ध म्हणतात, त्याच्यामध्ये अतिशय उत्तम आणि अतिशय सरस आहे. त्यामुळे तो मात्र आपल्यासाठी ॲडव्हांटेज ठरू शकतो आणि एअर फोर्सच्या बाबतीत म्हणायचं तर आपल्याकडे अतिशय उत्तम विमानं जरी नसली, तरी जी विमानं आहेत ती अतिशय उत्तम पद्धतीने हाताळणारी माणसं म्हणजे अतिशय उत्तम अधिकारी जे आहेत ते आपल्याकडे आहेत. पण सध्याच्या बाबतीमध्ये युद्ध जे आहे ते मात्र कुणालाही परवडेल अशी स्थिती नाहीये. आता आपण जरा एक 4-5 स्लाइड्स पुढे जाऊयात. 7-8 स्लाइड्स पुढे जाऊयात. एकदम मला फक्त ते वन बेल्ट वन रोडची जी स्लाइड आहे ती हवी आहे. पुढे जाऊयात. हां, अजून पुढे. नकाशा येईल. आपल्याला वेळ खूप मर्यादित आहे आणि त्यामुळे हां, अजून पुढे. अजून एक स्लाइड पुढे जाऊन पुढे जायचं. अजून एक पुढे. तर हा जुन्या सिल्क रोडचा नकाशा आहे. चीनने काय केलंय अजून एक स्लाइड पुढे जाऊया. चीनने आता काय केलंय तर त्यांनी त्यांची पूर्ण राजनीती जी आहे ती बदलली आहे आणि त्यांना असं लक्षात आलंय की आपल्याला जगावर राज्य करायला पाहिजे. एक स्लाइड पुढे जाऊया. जगावर आपल्याला राज्य करायला पाहिजे आणि जगावर राज्य करायचं असेल तर जगाशी जोडलं जाणं आवश्यक आहे आणि हे राज्य व्यापाराच्या माध्यमातून करता येऊ शकतं आणि म्हणून त्यांनी एक नवीन न्यू बेल्ट न्यू रोड नावाचा एक इनिशिएटिव्ह तयार केला. हा सगळा इनिशिएटिव्ह जे आहे याची प्रेरणा ही प्राचीन सिल्क रोडवरनं घेतलेली आहे. हा नकाशा तुम्हाला Googleवर मिळू शकतो. हा तुम्ही बघितलात तर तुम्हाला असं लक्षात येईल, की या नकाशाच्या डाव्या बाजूला वेगवेगळ्या रंगाचे कलर पट्टे आहेत साधारणपणे 8 ते 9 आणि 8 ते 9 गोष्टी त्यांना बांधणारा असा रोड आहे आणि हा जो रोड आहे त्याच्या बाजूनी जाणारी रेल्वे लाईन आहे, त्याच्या बाजूनी जाणारी इंधनाची पाईपलाईन आहे, त्याच्या बाजूनी जाणारी गॅसची पाईपलाईन आहे. अशा 9 प्रकारच्या गोष्टी हा जगभरामध्ये घेऊन जाणार आहे. हा जो वन बेल्ट वन रोड इनिशिएटिव्ह याला म्हणतात. हा तब्बल 67 देशांना जोडणारा आहे. म्हणजे या संपूर्ण 67 देशांमध्ये चीनने इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि त्या देशांना तिथे-तिथे त्यांनी इन्व्हेस्टमेंट करायला लावली आहे आणि हा मार्ग, हा व्यापारी मार्ग म्हणून भविष्यामध्ये वापरला जाणार आहे. एक साधारणपणे 3 वर्षापूर्वी यातली पहिली ट्रेन ही शांघायवरनं निघाली आणि लंडनला पोहोचली आणि तिकडनं परत देखील आली. तर हा जो मार्ग आहे, हा भविष्याचा त्यांचा राजमार्ग असणार आहे आणि चीनने याची काटेकोरपणे काळजी घेतली आहे, की हा मार्ग भारतामधनं मात्र जाणार नाही. म्हणजे हे जे काही 67 देश आहेत, याच्यामध्ये मात्र भारत कुठेही नाही. आपण एक 5 स्लाइड्स पुढे जाऊयात. अजून पुढे. शी जिनपिंग त्यांची स्लाइड आहे. आता काय आहे, की आता भविष्यामध्ये काय होणार? असा एक प्रश्न आहे. तर आपलं भविष्य जे काही ठरणार आहे त्याच्यामध्ये शी जिनपिंग जे आहेत, ते काय, कशा प्रकारचा निर्णय घेतात, याच्यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत. त्याच्यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, की शी जिनपिंग हे प्रचंड विस्तारवादी मानसिकता असलेले नेते आहेत. त्यांनी काय केलंय, तर त्यांनी चीनचा गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये ज्या मोठ्या प्रमाणावर विकास घडवून आणलाय, त्याचं श्रेय जसं त्यांना जातं, तसंच दादागिरीचं अपश्रेय देखील त्यांना जातं. म्हणजे त्यांनी काय केलंय तर त्यांनी सत्तेत आल्यानंतर आजूबाजूचे जे सगळे देश आहेत, या सगळ्या देशांना त्यांनी सळो की पळो करून सोडलंय. त्याच्यामध्ये व्हिएतनाम आहे, फिलिपिन्स आहे, मलेशिया आहे, तैवान आहे, हाँगकाँग आहे. या सगळ्यांना सळो की पळो करून सोडले आणि गेल्या काही महिन्यांमध्ये जर का तुम्ही बघितलंत, तर गलवानचं खोरं जे आहे त्याच्यामधल्या ज्या आगळीक आहे, या आगळिकेबद्दल बोलताना आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. ते म्हणजे राजकीय स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा एखादी घटना घडते, त्यावेळेला त्याच्यामागे एकच एक कारण नसतं. आणि चीनच्या बाबतीत मी गेली अनेक वर्ष असं सातत्याने सांगतोय, की चीन ज्यावेळेला एखादी गोष्ट करतं, त्यावेळेला आपल्याकडे अशी म्हण आहे, की "एका दगडात 2 पक्षी." तर चीन एका दगडात 2 पक्षी कधीच मारत नाही. चीन एका दगडामध्ये कमीत कमी 7 ते 8 पक्षी मारायचा प्रयत्न करतं. तर त्याच्यामध्ये आणि त्याच्यामागे एवढीच कारणं देखील असतात. तर त्यातलं एक महत्त्वाचं कारण असं आहे गलवान खोऱ्यातल्या घटनेमागे, की गेल्या काही वर्षामध्ये चीन सातत्याने असं बघतोय, की भारत अमेरिकेच्या जवळ जातोय आणि भारत अमेरिकेच्या जवळ जाणं हे चीनला कधीही नको असलेलं असं समीकरण आहे. दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, की चीनने अमेरिकेला देखील खूप मोठ्या प्रमाणावर हैराण करण्याचं काम केलेलं आहे, या संपूर्ण कालावधीमध्ये. आणि गेल्या साधारणपणे तुम्ही जर का 4 महिन्यांमधला घटनाक्रम बघाल, तर तुम्हाला असं लक्षात येईल, की त्यांनी ज्यावेळेला भारत, अमेरिका म्हणजे पॅसिफिक महासागर आणि हिंदी महासागरामधले हे देश आहेत. तर ते भारत, अमेरिका आणि जपान यांच्याबरोबर या नौदलांच्या बरोबर एकत्र येण्यासाठी ज्यावेळेला ऑस्ट्रेलियानी तयारी दाखवली,
त्यावेळेला त्यांनी हळूहळू ऑस्ट्रेलियाला देखील त्रास द्यायला सुरुवात केली. गेल्या 4 महिन्यामधली ही घटना आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या संदर्भातले निर्यातीच्या म्हणजे त्यांच्या आयातीच्या संदर्भातले चीनमधले जे दर आहेत, ते प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढवलेत आणि शिवाय वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी आता ऑस्ट्रेलियाला म्हणजे काय त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे. त्याचं कारण त्यांना जपान, ऑस्ट्रेलिया, भारत आणि अमेरिका हे सगळे देश एकत्र आलेले नकोयत. आता गलवानच्या खोऱ्यामध्ये आत्ताच त्यांनी आगळीक करण्याचं कारण काय? तर त्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण असं सांगितलं जातं, की कोरोनाचा जो उगम आहे, तो वुहानमधनं झाला आणि संपूर्ण जग आज त्याने व्यापलेलं आहे. संपूर्ण जगाला त्याचा त्रास झालाय आणि जगभरातल्या अनेक राष्ट्रांनी म्हणजे परवाच्या दिवसापर्यंत 82 राष्ट्रांनी या सर्व प्रकाराची चौकशी करा, अशी मागणी जी आहे ती लावून धरली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेकडे आणि चीनला या सर्व गोष्टींपासून लक्ष विचलित करायचं आहे आणि म्हणून चीनने गलवान खोऱ्याची आगळीक करण्याचं हे देखील एक खूप मोठं आणि महत्वाचं कारण आहे. याच्याबद्दल अनेक तज्ञांमध्ये एकमत आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे, की गोष्टीच्या वेळेला प्रत्यक्ष लष्कराच्या पातळीवर जमिनीवर होत असतात. त्यावेळेला राजनैतिक पातळीवर किंवा त्यावेळेला लष्कराच्या पातळीवर काय होत असतं किंवा राजनयाच्या पातळीवर म्हणजे डिप्लोमसीच्या पातळीवर काय होत असतं, हे देखील बघणं खूप महत्वाचं असतं. हे जर का आपण बघायला लागलो तर आपल्याला असं लक्षात येईल, की आपण सगळ्यात महत्वाचं पहिलं ऑब्जेक्शन मे महिन्यामध्ये घेतलं होतं चीनकडे, की तुम्ही काही ठिकाणी घुसखोरी करताय. लडाखचे जे खासदार आहेत, भाजपचेच खासदार आहेत, त्यांनी देखील त्यावेळेला असं सांगितलं होतं, जाहीर विधान केलेलं होतं, की खूप मोठ्या प्रमाणावर इथे घुसखोरी होते किंवा घुसखोरी वाढलेली आहे. तर अशा प्रकारच्या घटनांना साधारणपणे एक 5 मे पासून आपल्याकडे सुरुवात झालेली दिसते. पण मला असं वाटतं, की भारताचं किंवा कुठे चुकलं, तर याच्यामध्ये एक चूक आपल्याकडनं 100% घडलेली आहे. ती म्हणजे याची आपण वेळीच दखल घेणं हे खूप आवश्यक होतं आणि त्याची आपण वेळीच दखल घेतली असं मला वाटत नाही. का वाटत नाही? त्याचं एक खूप मोठं आणि महत्वाचं असं कारण आहे, की आत्तापर्यंत आपल्याला 3 ठिकाणी म्हणजे आत्तापर्यंत ज्यावेळेला देसांगमध्ये 2013ला, चुमारमध्ये 2014ला आणि डोकलाममध्ये 2017ला अशी 3 ठिकाणी 3 वेळा चीनने घुसखोरी केली होती. आणि या घुसखोरीनंतर भारत खूप ठाम राहिला होता. आपण बोलणी केली होती. डोकलाममधली बोलणी तर साधारण 2.5-3 महिने सुरू होती आणि या तिन्ही ठिकाणावरनं त्याच्यानंतर चीनने माघार घेतली आहे. तर मला असं वाटतं, की थोडंसं आपला जो अंदाज आहे तो थोडासा चुकला. कदाचित यावेळेला आपल्याला असं वाटलं, की नाही ज्यावेळेला प्रत्यक्ष बोलणी होतील त्यावेळेला प्रत्यक्ष बोलणींच्या नंतर चीन माघार घेईल. पण यावेळेला मात्र तसं झालं नाही. तो जो अंदाज आहे तो चीनने आपला चुकवला आणि मला असं वाटतं, की चीनच्या बाबतीत आपल्याला असं करून चालणार नाही. मगाशी मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता, की एक विशिष्ट प्रकारचा कायदा आपण संमत केलेला आहे किंवा एखाद्या विशिष्ट प्रकारचा करार आपण केलाय. तो 1993ला केला, 1996ला केला आणि त्याच्यामुळे आपण बंदुका ज्या आहेत, त्या या परिसरात घेऊन जाऊ शकत नाही. मला असं वाटतं, की भारतीय सैन्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये शिवाजी महाराजांकडनं एक खूप मोठा धडा घेतला पाहिजे आणि तो धडा असा आहे, की ज्यावेळेला अफझल खान येत होता, त्यावेळेला शिवाजी महाराजांना पूर्णपणे कल्पना होती, की काय आहे, काय होतंय आणि काय कदाचित होण्याची शक्यता आहे आणि दगाफटका होण्याची शक्यता आहे असं लक्षात आल्यानंतर त्यांनी कोणतंही मोठं शस्त्र घेतलं नाही, पण वाघनखच सोबत ठेवली होती आणि ज्यावेळेला गरज पडली त्यावेळेला वाघनखांचा वापर केला. मला असं वाटतं, की जरी तुम्हाला तिथे बंदुका नेता येत नसतील, तरी एक काहीतरी इनोव्हेटिव्ह शस्त्र म्हणजे ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी एका त्यावेळच्या इनोव्हेटिव्ह शस्त्राचा वापर केला. त्याचं कारण शिवाजी महाराज हे सामरिक शास्त्रातले असे पहिले योद्धे आहेत, की संपूर्ण जगाच्या इतिहासातले, की ज्यांनी वाघनखाचा वापर शस्त्र म्हणून केला. मला असं वाटतं, की हे त्यावेळचं जबरदस्त मोठं इनोव्हेशन होतं. अशा प्रकारचं काही इनोव्हेशन असायला पाहिजे आपल्याकडे कदाचित. कारण आता आपल्याला चीनबरोबर सातत्याने संघर्ष करावा लागणार आहे आणि हा संघर्ष येती 3-4 वर्ष जी आहे, ती सुरू राहील असं मला वाटतं. मला असं वाटतं, की एक शेवटची 15 मिनिटं किंवा 10 मिनिटं माझ्याकडे आहेत. तर मी थोडंसं वेगात जातोय आणि सगळ्यात शेवटच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलूयात. म्हणजे 1-2 मिनिटं त्याच्या आधी मी जरा पंतप्रधानांच्या संदर्भात बोलणार आहे, की परवा एक सर्वपक्षीय बैठक झाली आणि त्याच्यानंतर थोडासा गोंधळ उडाला. पंतप्रधानांनी असं स्टेटमेंट केलं, की भारतीय ठिकाणामध्ये कुठेही घुसखोरी झालेली नाहीये किंवा भारतीय ठिकाणी आज म्हणजे भारतामध्ये किंवा भारताच्या हद्दीमध्ये आता कुठेही चीनची पोस्ट नाहीये. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये देशभरात गदारोळ उडाला. काँग्रेसने त्याच्या संदर्भात आक्षेप घेतला, राहुल गांधींनी आक्षेप घेतला, राहुल गांधींना ट्रोल केलं गेलं.
तर मला असं वाटतं, की थोडंसं आतापर्यंत मोदींच्या बाजूनी सगळ्या गोष्टी होत्या, पंतप्रधान मोदींच्या बाजूनी. भविष्यातही त्यांच्या बाजूनी खूप गोष्टी असतील असं मला वाटतं. पण एक महत्त्वाचा धडा याच्यामधनं भारत सरकारने आणि पीएमओनी म्हणजे पंतप्रधान कार्यालयाने घेणं आवश्यक आहे. तो म्हणजे युद्धजन्य परिस्थितीमधला जो संवाद आहे, तो नेमका असायला पाहिजे. शब्दांचा घोळ जो आहे, तो त्याच्यामध्ये कुठेही असता कामा नये. आपल्याला असं लक्षात येईल, की दुसऱ्या दिवशी काय झालं, तर दुसऱ्या दिवशी अ, पंतप्रधान कार्यालयाला अ, या वादामध्ये उडी घेऊन त्याचं स्पष्टीकरण करावं लागलं, की पंतप्रधानांचं त्यावेळेचं म्हणणं असं होतं, की आज मितीला म्हणजे ते ज्या दिवशी बोलत होते, त्या दिवशी ही स्थिती नव्हती, असं पंतप्रधानांना सांगायचं होतं. ते बरोबरच आहे. पण ज्यावेळेला देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असते, त्यावेळेला तुम्हाला संवादामध्ये अतिशय जपून तुम्हाला शब्द वापरावे लागतात आणि त्याचं जे थोडंसं भान आहे, ते देशाच्या पातळीवर थोडंसं तिथे सुटलेलं दिसतं. त्यामुळे मला असं वाटतं, की आत्ता अगदी खूप खूप काही बिघडलेलं नाही. पण आत्ताच आपण वेळीच हा संवादाच्या संदर्भातला जो धडा आहे, हा धडा देखील आपण घेणं खूप आवश्यक आहे. आता भविष्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल आणि आपल्याला भविष्य काय दिसतंय, हे अशा प्रकारचे हल्ले असे होत राहणार आहेत का? आणि आपण एकदमच त्यांना एकाच वेळेला हे करणार आहोत का? किंवा आपल्याला सीमा निश्चिती नाही का करता येणार? असे अनेक प्रश्न जे आहेत, ते गेल्या अनेक दिवसामध्ये सातत्याने विचारले जात आहेत. तर मला असं वाटतंय, की भविष्यामध्ये असे प्रसंग सातत्याने येणार आहेत. हे काही फक्त आत्ताचं नाहीये, तर ज्यावेळेला डोकलामचा इश्यू झालेला होता, त्यावेळेला डोकलामच्या वेळेला देखील म्हणजे विलेपार्ल्यामध्येच माझं व्याख्यान झालं होतं आणि त्या व्याख्यानामध्ये मी असं सांगितलेलं होतं, की आज जरी आपल्याला यश आलेलं असलं, तरी आपण आपली तयारी ठेवली पाहिजे, की पुढच्या 7, 8 किंवा 10 वर्षामध्ये अशा प्रकारचे प्रसंग जे आहेत, हे सातत्याने येणार आहेत आणि सातत्याने अशा प्रसंगांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. मग असे प्रसंग जर सातत्याने येणार असतील, तर मग त्याच्यावरचा काही उपाय आहे का? तर आपल्याला सीमानिश्चिती करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. सीमानिश्चिती झालेली भारताला हवी आहे. पण तुम्ही समजा जर का चीनचं आत्तापर्यंतचं वर्तन पाहिलं, तर तुम्हाला असं लक्षात येईल, की चीनला मात्र सीमानिश्चिती झालेली नकोय. कारण त्यांना सतत आगळीक करत राहायचंय आणि ती आगळीक करण्यासाठी स्वतःला स्कोप ठेवायचा आहे आणि त्याच्यासाठी त्यांना सीमानिश्चिती झालेली नकोय. आणि त्यामुळे चीनचं जे वर्तन आहे ते आपल्याला सातत्याने असं सांगतोय, की त्यांना सीमानिश्चिती नकोय. मग आता आपल्याकडे काय पर्याय उरतात? तर आपल्याकडचे जे पर्याय आहेत त्यातला एक सगळ्यात पहिला पर्याय आहे तो म्हणजे लष्करी पातळीवर आपल्याकडे चर्चा सुरू असते. पण आपण गलवानच्याच संदर्भात जर उदाहरण घेतलं, तर आपल्याला असं लक्षात येईल, की गलवानच्या संदर्भातल्या उदाहरणावरून की एका बाजूला लष्कराची बोलणी चालू होती. मेजर जनरल किंवा मेजर जनरल रँकचे जे अधिकारी आहेत, त्यांच्या पातळीवर ही बोलणी चालू होती. असं दोन्ही बाजूंनी ठरलेलं होतं, की 2 किलोमीटर दोघंही मागे येणार आहेत. पण प्रत्यक्षात काय झालं हे आपल्याला बघायला मिळतंय. याचा अर्थ असा आहे, की लष्करी बोलणी जी आहेत, ती त्यांना काही मर्यादा आहेत. या मर्यादा काय आहेत? तर त्यांना म्हणजे उद्या लष्करातल्या एखाद्या अधिकाऱ्याला एखादी गोष्ट वाटली म्हणून तो ती करू शकत नाही. म्हणजे अगदी कालचं आपण जर का घटना बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल, की राजनाथ सिंग जे आपले संरक्षण मंत्री आहेत, त्यांनी असं म्हटलेलं आहे, की आम्ही लष्कराला पूर्णपणे मोकळीक दिलेली आहे. त्यांना स्वातंत्र्य दिलंय. हे स्वातंत्र्य कशाचं आहे? तर ते स्वातंत्र्य समजा अशा प्रकारची काही आगळीक घडली, तर त्यांनी करण्याच्या कारवाई संदर्भातलं स्वातंत्र्य आहे. पण आपण 2 किलोमीटर मागे यायचं की नाही, 4 किलोमीटर मागे यायचं की नाही, 5 किलोमीटर मागे यायचं की नाही किंवा काय करायचं, याच्या संदर्भातला निर्णय घेताना त्यांना देशाच्या गृहमंत्र्यांना किंवा संरक्षण मंत्र्यांना मात्र 100% विचारावं लागणार आहे. जे आपल्या बाजूला लागू आहे, तेच चीनच्याही बाजूला लागू आहे. आणि त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की मिलिटरीची जी बोलणी आहेत, त्याला विशिष्ट प्रकारच्या मर्यादा आहेत. आणि त्याच्या संदर्भातले निर्णय जे आहेत, ते आयदर बीजिंगमध्ये होणार आहेत किंवा ते आपल्या बाजूला दिल्लीमध्ये होणार आहेत. आणि त्याच्यामुळे राजनैतिक पातळीवरची जी चर्चा असणार आहे, ही खूप महत्त्वाची असणार आहे. आणि भारताच्या दृष्टीने एक खूप चांगली गोष्ट अशी आहे, की आत्ता आपलं जे परराष्ट्र धोरण जे आहे, ते एस. जयशंकर हे आपले पूर्वीचे जे परराष्ट्र सचिव होते आणि आत्ताचे जे आपले परराष्ट्र व्यवहार मंत्री आहेत त्यांच्या हातात आहेत. आणि हा अतिशय उत्तम अधिकारी आहे, अतिशय ब्रिलियंट आहेत आणि त्यांना सर्व गोष्टींचं व्यवस्थित प्रॉपर भान आहे. आणि म्हणून तुम्ही बघितलं तर पहिल्याच दिवशी ज्या पद्धतीने त्यांनी चीनला उत्तर दिलेलं होतं, की हा पूर्वनियोजित हल्ला आहे, हे आम्हाला लक्षात आलंय आणि आम्ही याचा कठोर शब्दात निषेध करतो. अशा प्रकारची भाषा म्हणजे त्यांनी ज्या प्रकारची भाषा वापरली, ही भाषा जर का तुम्ही बघितलीत, तर यापूर्वी अशा प्रकारची भाषा भारताकडनं वापरली गेली नव्हती. भारताचं धोरण हे आत्तापर्यंतचं खूप सौम्य राहिलंय. तर मला असं वाटतं, की आपल्यासाठी हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे, की एस. जयशंकर यांच्यासारखा माणूस हा आज आपल्याकडे परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून काम पाहतोय.
पण या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपल्याला राजनयाच्या पातळीवर म्हणजे परराष्ट्र व्यवहाराच्या पातळीवर ज्या काही बोलणी होतील त्या पातळीवर आणि पॉलिटिकल म्हणजे प्रत्यक्ष राजकीय चर्चा 2 राष्ट्रप्रमुखांमधली हाच मार्ग ही सगळी परिस्थिती निवळण्यासाठी महत्वाचा असणार आहे. आता ह्याच्याशिवाय आपल्याला काय करावं लागणार आहे? तर आपण चीनच्या वर्तनाकडे गेल्या काही वर्षांमधल्या बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं, की चीन आपल्याबरोबर आणखीन एक गेम खेळतंय. याला सायकॉलॉजिकल वॉरफेअर असं म्हणतात. म्हणजे ज्याला मानसशास्त्रीय युद्ध म्हटलं जातं. अशा प्रकारचं युद्ध जे आहे ते खेळण्याचा प्रयत्न चीन आपल्याबरोबर सातत्याने करतोय. आता आपल्याला हे लक्षात घ्यावं लागणार आहे, की चीन आपल्याशी असं मानसशास्त्रीय युद्ध खेळण्याचा देखील प्रयत्न करतोय. काय असतं हे नेमकं मानसशास्त्रीय युद्ध? तर चीनने आता काय केलंय पहा, चीनने आता गलवान खोऱ्यामध्ये घुसखोरी केली आहे. त्यांना बाकीच्या ठिकाणी पण घुसखोरी करणं शक्य होतं. पण त्यांनी बाकीच्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर येऊन संघर्ष नाही केला. गलवानचीच निवड का केली? त्याचं कारण त्यांना हे माहिती आहे, की 1962 साली 1 मिनिट फक्त. 1962 साली सालच्या युद्धाची आठवण भारतीयांना झाली, की भारतीयांना पराभव दिसायला लागतो. कारण आपण पाकिस्तान बरोबरची सगळी जी युद्ध आहेत ती आपण जिंकली आहेत. पण आपण चीन बरोबरचं युद्ध जे आहे ते मात्र आपण त्यावेळेला हरलो होतो आणि अक्साई चीनचा भाग जो आहे तो आपल्याला गमवावा लागला होता. आता चीनला याची पूर्ण कल्पना आहे, की समजा जर का आपण गलवानमधनं घुसखोरी केली, तर कदाचित भारताच्या त्या 1962च्या आठवणी ज्या आहेत त्या पुन्हा जाग्या होतील. त्याचं कारण 1962च्या युद्धाची सुरुवात याच गलवान खोऱ्यामध्ये चीनच्या घुसखोरीने झाली होती. पण कदाचित त्यांना हे लक्षात यायला पाहिजे होतं, की पिढ्या बदललेल्या आहेत, मानसिकता बदललेली आहे आणि त्यामुळे पूर्वी जसं त्यांना घुसखोरी करून युद्ध हे करणं शक्य झालं, तसं यावेळेला झालं नाही. भारताने यावेळेला चोख उत्तर दिलं. वाईट गोष्ट अशी होती, की त्याच्यामध्ये आपल्या 20 सैनिकांना त्याच्यामध्ये शहीद व्हावं लागलं. पण मला असं वाटतं, की हे मानसशास्त्रीय युद्ध अशा प्रकारचं चीन आपल्याबरोबर खेळतंय वेगवेगळ्या पद्धतीने, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. चीन फक्त गलवान खोऱ्यात घुसखोरी नाही करत आहे. तर त्यांनी एका बाजूला नेपाळला आपल्या कवेत घेतलेलं आहे. दुसऱ्या बाजूला श्रीलंकेला आपल्या कवेत घेतलेलं आहे. पलीकडच्या बाजूला म्यानमार, एका बाजूला बांगलादेश या सगळ्यांना त्यांनी कवेत घेतलेलं आहे. या सर्व आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तिकडचे ते रस्ते बांधून देत आहेत. तिकडची जे नाविक तळ आहेत, तिथे त्यांनी आता त्यांची उभारणी करायला सुरुवात केली आहे. ते वापरायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर भारताची अशा प्रकारे सर्व बाजूंनी कोंडी करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. आणि म्हणून तुम्ही बघाल, की एका बाजूला गलवानचं सुरू असताना पलीकडच्या बाजूला नेपाळनी देखील आगळीक केलेली आहे आणि नेपाळनी काय केलंय, तर लिपुलेखा, त्याच्यानंतर कालापानी आणि लिम्पियाधुरा हे जे 3 भाग आहेत, संरक्षणाच्या दृष्टीने खूप महत्वाचे, जे भारताचे आहेत. आज तिथे म्हणजे भारताचीच हद्द म्हणजे भारताच्याच हद्दीत हे 3 भाग आहेत. हे नेपाळचे आहेत असं क्लेम केलंय. आता नेपाळसारखं अतिशय छोटंसं असं राज्य जे आहे, ते अतिशय छोटं राज्य हे एवढी आगळीक कशी काय करू शकतं? म्हणजे एवढं सगळं डेअरिंग नेपाळकडनं येतं कुठून? तर हे सगळं चीनच्या प्रभावाखाली चाललंय. आपण समजा जर का वर्षभरापूर्वी नेपाळमधली झालेली आंदोलनं बघितली असतील, तर आपल्याला असं लक्षात येईल, की त्यावेळेला आपण त्यांचा रॉकेलचा पुरवठा, गॅसचा पुरवठा जो आहे तो रोखलेला होता. आणि तो रोखल्यानंतर चीनने त्याने तात्काळ दुसऱ्या दिवसापासून गॅसचा आणि तेलाचा जो पुरवठा आहे, हा तातडीने करायला सुरुवात केलेली होती. मला असं वाटतं, की आताच्या कालावधीमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. नेपाळच्या बाबतीत देखील आपल्याकडची लोकभावना अशी आहे, की अरे तो काय चिंटुकला देश आहे, उडवा त्यांना, घुसा आतमध्ये. तर असं नाही होत सध्याच्या काळामध्ये. याचे जागतिक रिपरकेशन्स पण असतात आणि नेपाळला आपल्याला दोस्त म्हणून गमावून चालणार नाहीये. पण याच्यातनं एक खूप मोठा आणि महत्वाचा धडा आपण घेतला पाहिजे. तो काय आहे? तर आतापर्यंत नेपाळ जे आहे, ते काय करत होतं, तर नेपाळ म्हणजे आपले जे लष्कर प्रमुख आहेत, त्यांना नेपाळच्या पण लष्कर प्रमुखाचा मानद दर्जा आत्तापर्यंत दिलेला होता. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जनरल मलिक जे होते, हे आपल्याकडचे शेवटचे सैन्य दल प्रमुख होते, की ज्यांना नेपाळने नेपाळचा देखील मानद सैन्य प्रमुखाचा दर्जा दिलेला होता. मग असं काय घडलंय या 2 देशांमध्ये, की ज्याच्यामुळे आज नेपाळ आपल्या विरोधात बोलायला लागलाय? मला असं वाटतं, की याचा विचार जो आहे, तो आपण खूप खोलवर जाऊन अतिशय गांभीर्याने करणं आवश्यक आहे. आता आपल्याला काय करावं लागणार आहे? तर एक खूप महत्वाची गोष्ट आपल्याला करावी लागणार आहे, म्हणजे ती आपल्या सैन्य दलांना करावी लागेल. ती म्हणजे कोणत्याही प्रकारचं आक्रमण चीनवर न करता प्रचंड आक्रमक भूमिका घ्यायला लागणार. म्हणजे असं वाटू शकतं एका बाजूला, एका वेळेला, की उद्याच युद्ध छिडणार आहे. उद्याच युद्धाला सुरुवात होणार आहे. तर असं एका बाजूला आपल्याला आक्रमक असल्याचं आपल्याला सीमेवर, प्रत्यक्ष जमिनीवर
दाखवावं लागणार आहे. आक्रमण न करता आक्रमकता दाखवावी लागणार आहे. ही आपल्या सैन्याला एका बाजूला दाखवावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला राजनयाच्या पातळीवर आपली जी माणसं मंडळी बोलणारी असतील, मग कदाचित एस जयशंकर असतील किंवा आणखीन कुणी असतील, यांना देखील अशाच प्रकारची भूमिका जी आहे ती घ्यावी लागणार आहे. पलीकडच्या बाजूला आपल्याला काय करावे लागणार आहे? तर चीन सध्या काय करतंय, तर आशिया खंडामध्ये दादागिरी करतंय. त्याचं कारण चीनला माहिती आहे, की जगाचा गुरुत्व मध्य जो आहे, तो अमेरिकेकडनं आणि युरोपाकडनं आता आशिया खंडाच्या दिशेने सरकलेला आहे. आणि तो ज्या देशाकडे असेल, म्हणजे त्याच्यामधले संभाव्य देश चीन आणि भारत असे असू शकतात. आपण खूप मागे आहोत, पण चीन असू शकतं सध्याच्या कालखंडामध्ये. तर आपल्याकडे तो सगळा खेचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मग काय करतायत ते? तर आजूबाजूच्या सगळे जे छोटे देश आहेत त्यांना ते धमकावतायत. मग ते व्हिएतनाम असेल, फिलिपाईन्स असेल, मलेशिया असेल, तैवान असेल, हाँगकाँग असेल, या सगळ्यांना धमकावण्याचं काम करतायत. आता वुहानमुळे चीन अडचणीत सापडलंय आणि आता जागतिक आरोग्य संघटनेवर भारतीय मंत्र्यांची निवड झालेली आहे. तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा वापर जो आहे, तो आपण चीनवरचा दबाव वाढवण्यासाठी केलं पाहिजे. म्हणजे एकाच वेळेला आपल्याला काय केलं पाहिजे, तर तिबेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मानवी हक्कांचं उल्लंघन होतंय. हाँगकाँगमध्ये त्यांनी नवा कायदा लागू केलाय. तैवानला कबीत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या सगळ्या ठिकाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चीनमधला जो प्रांत आहे, जो पश्चिमेकडचा प्रांत आहे, ज्याला शिंचियांग म्हणतात. तर या प्रांतामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर मानवी हक्कांची पायमल्ली होते. हा इश्यू जो आहे, हा मुद्दा जो आहे, हा आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर आणला पाहिजे आणि चीनच्या विरोधात हे सगळे मुद्दे घेऊन एका बाजूला आपण उभं राहिलं पाहिजे. इतर राष्ट्र जी हे मुद्दे घेऊन उभे राहतायत त्यांच्याबरोबर आपण जवळीक साधली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तैपेई सारखं जे आहे, यांच्याशी आपल्याला चांगली जवळीक साधली पाहिजे कारण ते टेक्नॉलॉजीमध्ये खूप पुढे जातायत. तर अशा देशांबरोबर एक फोरम तयार करून आपल्याला चीनबरोबर एकाच वेळेला दबाव ठेवावा लागेल आणि पलीकडच्या बाजूला आपल्याला जे थोडंसं आक्रमक धोरण आहे, मग ते चर्चेमध्ये असेल किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये असेल, तर हे आपल्याला धोरण जे आहे, हे सगळं राबवावं लागणार आहे. आणि हे सगळं राबवताना आपल्याला ज्यांची मदत होईल, म्हणजे मी अगदी शेवटाकडे येतोय, माझी वेळ संपत आली आहे. तर त्याच्यामध्ये 2 गोष्टींचं आवाहन मी करेन. एक म्हणजे आपल्याला स्वतःला म्हणजे आपले जे सगळे श्रोते आहेत, त्यांना नागरिक म्हणून करेन आणि दुसरं राजनैतिक पातळीवरचं आहे. तर आपल्याला सगळ्यांना मी आवाहन काय करतोय, तर आपल्याकडे काय होतं, की आपण एखादी गोष्ट म्हणजे मी नेहमी हल्ली असं म्हणत असतो, माझ्या सर्व व्याख्यानांमध्ये सांगतो, की आपल्या हातात जो मोबाईल आहे ना, हा मोबाईल नाहीये. तर हे शस्त्र आहे. हे शस्त्र चालवताना विचार करा. आपण काय करतो, तर आपण एखादी गोष्ट आपल्याकडे आली, की लगेच फॉरवर्ड करतो. आता या गलवानच्या खोऱ्याच्या संदर्भात ही सगळी आगळीक सुरू असताना काय झालं, तर एक व्हिडिओ आपल्याकडे आला, की ज्याच्यामध्ये असं दिसत होतं, की एक कोणतातरी गाडी लष्कराची आलेली आहे आणि तिथे बहुधा भारतीय जवान आहेत. त्यांनी काहीतरी पकडलंय आणि एका चिनी जवानाला आपण पकडलंय. अशा प्रकारच्या गोष्टी आपण प्रचंड वेगात फॉरवर्ड केल्या. कारण आपल्याला असं वाटलं, की अरे, आपल्या सैन्याने खूप काहीतरी चांगलं केलंय. हे सगळं फेक होतं. आणि हे सगळं चीनने तयार केलेलं होतं. त्यांनी ते वेबवर टाकलं होतं आणि आपण ते वेड्यासारखं फॉरवर्ड केलंय. मला असं वाटतंय, की ही गोष्ट जी आहे, ही आपण आता काळजीपूर्वक लक्षात घेतली पाहिजे, की आपण फेक गोष्टी फॉरवर्ड नाही करता कामा. किती गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्याचं एक अतिशय उत्तम गलवानच्याच संदर्भातलं उदाहरण देतो. ते खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं, कारण आपल्याला या सगळ्या गोष्टींची कल्पना नसते. तर चीनमध्ये आपल्याला माहिती आहे, की चीनमध्ये जे वेब चालतं, ते चीनी भाषेमध्ये चालतं आणि चीनी कंपन्याच ते सगळं करतात. आता वेबचॅट नावाची जी एक अ, WeChat नावाची जी चीनी कंपनी आहे, ती चीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. त्यांचं जे काही संवाद माध्यम आहेत, ती खूप मोठ्या प्रमाणात वापरली जातात आणि आपल्याकडे जसं Twitter आहे, तसं तिकडचं एक ॲप आहे Weibo नावाचं, ते खूप मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. ते किती मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं, तर भारताच्या पंतप्रधानांना देखील असं वाटलं, की आपलं अकाउंट तिथे असलं पाहिजे. कारण आपल्याला चीनी जनतेशी संवाद साधायचा आहे. कारण कदाचित ही आपली आणि आपल्या देशाची गरज आहे. तर आपल्या पंतप्रधानांचे अकाउंट्स 2 अकाउंट्स आहेत, ती त्याच्यावर आहेत. ज्यावेळेला आपल्याकडे आपल्या देशामध्ये पंतप्रधानांचं सर्वपक्षीय बैठक चालू होती, त्याच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी होत्या त्या त्याच्यावर अपलोड झाल्या. त्यावेळेला त्या कंपन्यांनी त्या त्यांच्या अकाउंट्सवरनं काढून टाकल्या. याच्या संदर्भात जे काही करायचं होतं ते चीनमधल्या भारतीय एम्बसीनी केलं. पण अशा गोष्टी सध्या खूप वेगामध्ये होत असतात. तर आपण ज्यावेळेला कोणतीही गोष्ट फॉरवर्ड करतो, म्हणजे मला आठवतंय की ज्यावेळेला बालाकोटचा हल्ला झाला होता, त्याच्यानंतर काही काळ परिस्थिती खूप तणावपूर्ण होती. तर त्यावेळेला पाकिस्तानने काय केलं, तर पाकिस्तानने एक ट्वीट तयार केलं आणि ते वेबमध्ये सोडून दिलं आणि भारतीयांनी ते वेड्यासारखं फॉरवर्ड केलं.
काय होतं ते ट्विट? तर त्या ट्विटमध्ये असं लिहिलेलं होतं, की एक पाकिस्तानी ड्रोन जे आहे ते भारतीय हद्दीत शिरलं आणि भारताचं सुखोई झेपावलं आणि क्षेपणास्त्रांनी त्याचा भेद केला. आता आपल्याला थोडासा विचार करता आला पाहिजे, की आपण एवढे मूर्ख आहोत का, की काही 100 कोटी रुपयांचं क्षेपणास्त्र आपण साधं ड्रोन जे आहे ते पाडण्यासाठी वापरू. पण लाखो भारतीयांनी हे ट्विट रिट्वीट केलं. तर मला तुम्हाला सर्वांना आवाहन करायचंय, की कृपया असा मूर्खपणा आपण नको करूया. आपण याचं भान बाळगूया, की आपण काय फॉरवर्ड करणार आहोत आणि काय नाही. आपण जे फॉरवर्ड करतोय त्याच्यामध्ये किती तथ्य आहे किंवा किती नाही. त्याचं कारण हा सायकॉलॉजिकल वॉरफेअरचा भाग आहे. यापुढे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की युद्ध हे आता फक्त सीमेवर होणार नाही, तर ते तुमच्या माझ्या मोबाईलमधनं देखील होणार आहे. हा सायकॉलॉजिकल वॉरफेअरचा भाग आहे. तर त्याच्यामुळे याची कृपया काळजी घ्या. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा माझा सांगतो आणि त्याच्यानंतर थांबतो. तो मुद्दा असा आहे, की आता धोरण काय असलं पाहिजे? असं अनेक जण विचारतात. तर मला असं वाटतं, की तुकोबरायांनी ते आपल्याला सांगितलेलं आहे. ते असं म्हणाले होते, की अ, "मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठोर वज्रास भेदू ऐसे." तर मला असं वाटतं, की ज्या ठिकाणी गरज आहे, त्या ठिकाणी अ, मेणापेक्षाही मऊ असलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी गरज आहे, त्या ठिकाणी आपण कठोर वज्रासह भेदण्याची क्षमता जी आहे, ती देखील राखली पाहिजे. आणि मला असं वाटतं, की याचा जर का आपण तुकोबरायांनी जे सांगितलं, त्याचा जर का आपण धोरण म्हणून स्वीकार केला, तर चीनी वज्रभेद करणं हे आपल्याला शक्य आहे, अशक्य नाही. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद विनायकजी. काही प्रश्न जे सामान्य माणसाच्या मनात येतात ते विचारावेसे वाटतात. हां. आपण म्हणालात की युद्ध हे असं परवडणारं नाहीये, पण चीन आपल्यावर युद्ध लादू शकतं का? तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? चीन आपल्यावर युद्ध लादण्यासारखी परिस्थिती निर्माण करू शकतं, पण चीन आपल्याशी युद्ध सद्यस्थितीमध्ये करणार नाही. पुढची किमान 4-5 वर्ष तर 100% करणार नाही. पण ते असा प्रयत्न मात्र जरूर करतील, की युद्धसदृश परिस्थिती त्यांनी प्रचंड निर्माण केली आहे आणि तुम्हाला काहीतरी करण्यासाठी भाग पडले, की जेणेकरून चीनला ॲडव्हांटेज मिळेल, की बघा यांनी सुरुवात केली आहे. तर मला असं वाटतं, की म्हणून मी मगाशी म्हणताना पण असं म्हटलं, की आपण देखील हे लक्षात घेतलं पाहिजे, की आपण अ, आक्रमण न करता प्रचंड आक्रमक असलं पाहिजे. म्हणजे चीनलाही असं वाटलं पाहिजे, की हे कदाचित करतात की काय माहिती नाही. तर असं मात्र धोरण आपल्याला 100% ठेवावं लागणार. कारण ह्याच चीनबद्दल अनुषंगाने खूप नरमाई ठेवून आपलं चालणारच नाही. अ, आपण असं म्हटलं जातं की युद्ध जरी केलं नाही म्हणजे शांतता कशी प्रस्थापित होते, तर युद्ध सदृश परिस्थिती आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे स्ट्रेंथ असली तर. तर आता बऱ्याच माध्यमातून जेव्हा चर्चा होते, एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपण नेहमी म्हणतो की लाईन ऑफ कंट्रोल. आणि इकडे आता जेव्हा हा जो महत्त्वाचा प्रश्न आता निर्माण झाला, तेव्हा आपले जे वरिष्ठ लष्कर अधिकारी होते श्री शेकाटकर यांनी असं सांगितलं होतं की मागच्या निगोशिएशनच्या वेळेला एक्झिस्टिंग हा शब्द टाकायचा होता की एक्झिस्टिंग लाईन ऍक्शन ऑफ कंट्रोल. तर त्याबद्दल काही थोडं सांगाल का आम्हाला? हां, मी मगाशीच असं म्हटलंय, की येणाऱ्या काळात आपल्याला शब्द खूप जपून वापरावे लागणार आहेत. आणि खास करून राजनयाच्या पातळीवर आपल्याला हे शब्दप्रयोग जे आहेत, ते खूप जपून करावे लागतील. आणि मला असं वाटतं, की जनरल चिकटकरांनी जे म्हटलं त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे, की त्याचं भान आपण राखणं खूप आवश्यक होतं. आणि त्याच दृष्टीने जर विचार केला तर आपण म्हणतो की नो मॅन्स लँड मध्ये सहसा युद्ध होत नाही. सामान्य माणूस म्हणून असं आपण आता कन्क्लूड करू शकतो का की ही जी झटापट झाली ती बहुधा नो मॅन्स लँड मध्ये झाली असावी? नाही, तिथे नो मॅन्स लँड असा भाग नाहीये. तिथे असं आहे, की लाईन ऑफ ॲक्चुअल कंट्रोल आहे तिथे. पण ती जी लाईन ऑफ ॲक्चुअल कंट्रोल आहे, ती मगाशी शेकाटकरांनी म्हटल्यासारखं त्याच्याप्रमाणे, की ती चीनकडनं पाळली जात नाहीये. आपल्याला ती हवीच आहे. म्हणजे मी मगाशी असं देखील म्हटलं माझ्या सादरीकरणामध्ये, की तिथे सीमा निश्चिती झालेली आपल्याला हवी आहे, पण चीनला नकोय. कारण एकदा सीमा निश्चिती झाली, की तुम्हाला कोणतीही आगळीक करता येत नाही. आणि चीनला मात्र आगळीक करण्यासाठी स्कोप हवाय आणि म्हणून ते सीमा निश्चितीच्या मागे नाहीयेत. तर त्याच्यामुळे हा मुद्दा जो आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि नो मॅन्स लँडचं असं नाही,
पण आपण असं 96 साली ठरवलेलं होतं किंवा अगदी 2003 साली पण त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्याच्यानंतर 2013 साली पण शिक्कामोर्तब केलं होतं, की ती जी काही इमॅजिनरी लाईन आहे किंवा ती जी काही एल-ए-सी आहे, म्हणजे ॲक्चुअल लाईन ऑफ कंट्रोल, तर त्याच्यापासून साधारणपणे काही अंतरावर म्हणजे साधारणपणे तो जो 2 किलोमीटरचा परिसर आहे, तिथे आपण शक्यतो कोणतीही हालचाल करणार नाही किंवा हालचाल असली तरी तिथे बंदुका किंवा शस्त्रसामग्री तिथे असणार नाही. पण त्याचं मात्र उल्लंघन चीननी केलं, हे आपण मगाशी सॅटेलाईट मॅपमध्ये बघितलेलं आहे. अ, चीनच्या बाबतीत म्हटलं की त्यांनी सगळ्या जे गरीब राष्ट्र आहेत त्यांच्यावरती एक डेट ट्रॅप टाकलाय. मग ते हो. श्रीलंका असू दे, बांगलादेश असू दे, पाकिस्तान असू दे. तर म्हणजे आर्थिक ताकद चीन जी वापरतोय त्या तुलनेने आपण तर खूपच कमी आहोत. पण आपण डिप्लोमॅटिकली आता आधी उदाहरण घेतलं तर ऑस्ट्रेलिया आणि फिलिपिन्स हे चीनच्या बऱ्यापैकी आहारी गेले होते व्यापाराच्या बाबतीत. आणि आता त्यांनी अगदी टोकाची भूमिका घेतली या कोविडच्या नंतर. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे कोविडमुळे जी प्रचंड जगात नाराजी आहे, तर मुत्सद्देगिरी करून भारत किती या प्रमाणात आपल्या बाजूने देश आणू शकतो? मुत्सद्देगिरीसाठी तुम्हाला एक इंटेलिजन्स लागतो, बेसिक इंटेलिजन्स आणि तो भारताकडे मुबलक आहे. फक्त असं आहे, की आतापर्यंतचा भारताच्या संदर्भातला अनुभव असा आहे, की आपण सगळीकडे युद्ध जिंकतो आणि तहा ठरतो. म्हणजे आपण पाकिस्तानबरोबरची युद्ध सगळी जिंकली. कारगिल पण जिंकलं. पण कारगिलच्या आधीची जर का युद्ध बघितली, तर जरी युद्ध जिंकलेलं असलं, तरी जनमत मात्र जगाचं किंवा जगभरातल्या वेगवेगळ्या देशांचं मत जे होतं, ते थोडंसं पाकिस्तानकडे झुकणारं होतं. कारगिल हे पहिलं युद्ध होतं, की ज्या वेळेला लोकं भारताच्या बाजूने उभे राहिले, कारण तोपर्यंत काही धडे आपण शिकलेले होतो. पण आतापर्यंत लक्षात असं आलंय, की बोलणी आपण खूप चांगली करतो, पण प्रत्यक्ष जेव्हा तह करायची वेळ येते, त्यावेळेला ती जी शब्दरचना काटेकोरपणे करावी लागते किंवा काय, त्याच्यामध्ये मात्र आतापर्यंत आपण अनेक ठिकाणी कमी पडलोय. आणि म्हणून मला असं वाटतं, की तिथे मात्र आपण काही गोष्टी ज्या आहेत, त्याचं व्यवस्थित भान ठेवून तिथे खूप मोठ्या प्रमाणावर करेक्शन करणं हे गरजेचं आहे. पण ती ताकद आता सध्या आपल्याकडे आहे. तर त्याच हो, दृष्टीने सध्या विचार आपल्याकडे केला आहेत तर म्हणजे त्याच्यासाठीचे योग्य अधिकारी जे आहेत ते आपल्याकडे आहेत. त्याच्यासाठीचं अतिशय उत्तम नेतृत्व जे आहे, एस. जयशंकर त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि अतिशय उत्तम नेतृत्व आहे. आपल्याकडे जे अधिकारी आहेत, राजनैतिक अधिकारी, ते देखील अतिशय उत्तम आहेत. त्याच्यासाठीचा लागणारा सगळा इंटेलिजन्स आहे. पण थोडासा संयम आणि थोडासा काय म्हणणार त्याच्यासाठीचा शब्द वापरायचा तर थोडंसं स्किलफुली हे सगळं करावं लागतं. प्रत्यक्ष अंमलात आणावं लागतं. आणि आत्तापर्यंतचा भाग असा आहे, की अंमलात आणताना आपली कुठेतरी गडबड होते थोडीशी. तर ती मात्र आपण काटेकोरपणे टाळायला पाहिजे. पण ह्या दृष्टीने तुम्ही आपली जी लोकशाही आहे तिकडे खूपच मोठ्या प्रमाणात पारदर्शकता दाखवायला लागते आणि वेळोवेळी सरकारला म्हणजे जे आपण सिक्रेसी मेंटेन करून कसं तोंड द्यायचं, मग अगदी उद्या पार्लमेंटमध्ये पण तोंड द्यायला लागेल. तर ही तारेवरची कसरत ह्या सरकारला जमेल का? मला असं वाटतं, की मोदी सरकार ते सहज करू शकतं. म्हणजे आतापर्यंत अ, त्यांनी वेळोवेळी ज्या काही गोष्टी केल्यात त्याच्यामधनं समजा जर का अंदाज काढायचा, तर मोदी सरकारला हे काही फार अशक्य नाही. त्यामुळे ते करू शकतात. आता आपण थोडं चीनच्या व्यापारी ताकदीबद्दल बोलू. साधारणपणे आपलं जे संरक्षणाचं बजेट आहे 3,37,000 करोडचं आहे आणि चीनचं सुमारे मला वाटतं 2.25 ते 2.5 पट आहे. आणि तुम्ही हं, हं. मगाशी म्हणालात की आपण युद्ध असं करू शकत नाही की म्हणजे वी कॅनॉट अफोर्ड दॅट वॉर प्रोबॅबली. पण अशी काही असा काही पेच निर्माण होऊ शकतो का की भारताला हे असून सुद्धा पाकिस्तान बरोबर युद्ध लढावं लागलं? तर त्यामध्ये सरकारचं धोरण कसं असावं असा तुमचा अंदाज आहे? एक गोष्ट खूप महत्वाची आहे संरक्षणाच्या संदर्भात. ती अशी आहे, की मध्यंतरी आपले जनरल बक्षी जे होते, त्यांनी एक गोष्ट सुचवलेली होती आणि ती म्हणजे माउंटन स्ट्राईक कोअर हा भारताकडे असला पाहिजे. म्हणजे भारताची जी सीमा आहे, ती सगळी हिमालयाशी संबंधित आहे आणि आपली सगळी सीमा ही एका बाजूला हिमालयामधनंच जाते आरपार. तर हा हिमालयाचा जो भाग आहे, इथे तुम्हाला लढाई करणं अतिशय जिकिरीचं असतं. आणि त्याच्यासाठी म्हणून एक विशिष्ट प्रकारचं स्पेशल प्रशिक्षण लागतं. तर त्यांनी असं त्यावेळेला असं सांगितलेलं होतं, प्रस्ताव दिलेला होता. कॅबिनेट कमिटी जी असते संरक्षण दलांची, त्याच्यासमोर देखील त्याचं सादरीकरण झालेलं होतं. मात्र पुढे मात्र तो प्रस्ताव रेंगाळला. तर मला असं वाटतं, की गलवानच्या निमित्ताने तो जो प्रस्ताव आहे, तो पुन्हा एकदा कॅबिनेट समोर यायला पाहिजे आणि भारताने म्हणजे स्ट्राईक माउंटन कोअर ही जी डिव्हिजन आहे, ही नव्याने निर्माण केली पाहिजे.
त्याचं कारण आपल्या सैनिकांचा आतापर्यंतचा आपला अनुभव असा आहे, की पहाडामध्ये ते अतिशय उत्तम युद्ध लढतात. आणि चीनच्या बाजूला असं आहे, की पहाडामध्ये युद्ध लढण्याचा अनुभव चीनला नाहीये किंवा भारताच्या तुलनेत अतिशय कमी आहे. त्यामुळे समजा जर का युद्ध पहाडांमध्ये झालं, तर कदाचित आपण म्हणजे आपल्याकडे अतिशय उत्तम रिसोर्सेस असतील. तर मला असं वाटतं, की पण येणाऱ्या काळामध्ये जे संघर्ष वाढत जाणार आहे, तर या सगळ्या संघर्षासाठी जर आपल्याला तयार राहायचं असेल, तर तो जो आधीचा प्रस्ताव आहे माउंटन स्ट्राईक कोअर डिव्हिजन, तर तो मात्र 100% अस्तित्वात यायलाच हवा. त्याला पर्याय नाहीये आपल्याला. आणि दुसरं मगाशी आपल्याकडचं एक चांगलं बलस्थान आहे, ते मात्र आपल्या एअरफोर्सचं आहे. आपल्याकडे अतिशय उत्तम पायलट आहेत, म्हणजे अतिशय उत्तम विमानं कदाचित आपल्याकडे नसतील, पण ती जी काही विमानं आहेत, ती अतिशय उत्तम पद्धतीने हाताळतील. अशी अतिशय उत्तम मॅनपॉवर जी आहे, ती सध्या चीनपेक्षाही अधिक भारताकडे आहे. तर मला असं वाटतं, की या 2 गोष्टींमध्ये आपण खूप पुढे आहोत. अ, तुम्ही स्मार्टफोनचा उल्लेख केलात की स्मार्टफोन मधून आपल्याला ही लढाई लढायची आहे. हं. सगळ्या सामान्य मनाच्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न असा आहे की जे काही आता आपण आत्मनिर्भर भारत अशी घोषणा पंतप्रधानांनी केली, अर्थात हां. यामध्ये कुठेही स्वदेशी हा बेस नाहीये आणि आत्मनिर्भर बोलताना आपण एफडीआय इन्व्हेस्टमेंट अजून सुद्धा घेत आहोत. पण फक्त भारत आणि चीनचा उल्लेख जर केला आपण, ज्याला आपण ट्रेड डेफिसिट म्हणतो, तर चीन मधून आपण जास्ती आयात करतो. अगदी स्मार्टफोनचं उदाहरण केलं तर जवळ 72% त्यांचा वाटा आहे. सगळ्यात मोठं म्हणजे जी खटकणारी गोष्ट आहे सोलर पॉवर वरती आपण कॉन्सन्ट्रेट करतोय, त्यातले 90% आपण चीनवरती अवलंबून आहे. मग अशा परिस्थितीमध्ये व्यापार युद्धात नक्की भारत काय करू शकतो, की टेलिव्हिजन असून दे, होम अप्लायन्स असून दे, ऑटो कॉम्पोनंट असून दे, की ज्या योगे चीनला आपण त्या बाबतीत नेस्तनाबूत खरोखर करू शकू का? आपण एक थोडीशी परिस्थिती याच्या संदर्भातली समजून घेतली पाहिजे. आता आपल्याकडे 5Gचं जी टेंडर्स आहेत ते निघणार आहेत आपल्याकडे येणाऱ्या काळामध्ये आणि 5Gची इक्विपमेंट्स ज्या कंपनीकडे आहेत ती आहे UAE, चीनची कंपनी आहे आणि त्याच्यामुळे त्यांना सगळा जो काही यातला बिझनेस जो आहे, तो भारताकडनं खूप मोठ्या प्रमाणावर मिळण्याची शक्यता आहे. मी मगाशी असं म्हटलं, की युद्ध होण्याची शक्यता खूप कमी आहे. त्याची जी वेगवेगळी कारणं आहेत, म्हणजे अनेक कारणं आहेत त्याची, युद्ध का नाही होणार? तर त्यातलं एक महत्त्वाचं कारण असं आहे, की त्यांचे देखील आपल्याकडे आर्थिक इंटरेस्ट गुंतलेले आहेत आणि त्याच्यामुळे समजा जर का म्हणजे आता जर का आपण बघितलं तर गेल्या काही दिवसामध्ये म्हणजे गेल्या 2-3 दिवसांमध्ये अनेक राज्यांनी चीनी कंपन्यांची कंत्राटं जी आहेत ती रद्द केलेली आहेत. आता त्याचे ते सगळं लवादासमोर जाईल, त्याचे किती पैसे आपल्याला भरावे लागतील हा सगळा नंतरचा भाग आहे. पण एक गोष्ट महत्त्वाची आपण लक्षात केली पाहिजे, की भावनेवर गोष्टी होत नाहीत आणि त्याच्यामुळे अर्थशास्त्र खूप वेगळं असतं, अर्थशास्त्र महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपल्याला समजा जर का चीनला तोडीस तोड उभं राहायचं असेल, तर आपलं अर्थशास्त्र पक्कं करणं हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे. आणि अर्थशास्त्र तुम्हाला जर का पक्कं करायचं असेल, तर तुम्हाला व्यापार उद्यमामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहावं लागतं. तुम्ही मगाशी म्हणालात प्रश्न विचारताना ते अगदी बरोबर आहे, की खूप अशा गोष्टी आहेत, की ज्या चायनीज आहेत त्या आज आपण वापरतोय. पण मला असं वाटतं, की त्याच्या संदर्भातलं जे R&D आहे, म्हणजे मधल्या काळात चीनने काय केलंय, तर साधारण 80 ते 90चं दशक जर आहे, हे जर का आपण बघितलं तर चीनने 80 चे 90च्या दशकामधला संपूर्ण भार जो आहे, म्हणजे अगदी 95 सालापर्यंत हा आयटी मधल्या R&D वर ठेवलाय. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलंय तर खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादनं केली आहेत. म्हणजे आज आपल्याकडे ज्याला आपण कॉम्प्युटर वेफर्स म्हणतो म्हणजे ज्याच्या चिप्स आहेत अतिशय उत्तम, त्या आपल्याकडे त्याची निर्मिती होत नाही, तर त्याची निर्मिती तैवानमध्ये होते, त्याची निर्मिती चीनमध्ये होते, बाकी जगभरात अनेक ठिकाणी होते. तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपण म्हणजे देशाने आपले काही कोअर बिझनेसेस ठरवले पाहिजेत, की याच्यामध्ये फ्युचर असणार आहे आणि याच्यामध्ये जर फ्युचर असेल तर आपला देश त्या क्षेत्रामध्ये असलाच पाहिजे. तर मला असं वाटतं की अशा प्रकारचे निर्णय घेऊन नियोजनपूर्वक आपल्याला काम करावं लागेल आणि जगाचं काय म्हणणार जगाची म्हणजे आपली एक म्हणच आहे, "बळी तो कान पिळी." तर तो बळी कोण असणार आहे? तर ज्याच्याकडे आर्थिक ताकद सगळ्यात जास्त असणार आहे, तोच भविष्यातला बळी असणार आहे. तर त्याच्यामुळे तो जर का आपल्याला व्हायचं असेल, तर आपल्याला आपली आर्थिक ताकद वाढवली पाहिजे आणि व्यापार हे त्याच्यासाठीचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याकडे आपण एक इनिशिएटिव्ह सुरू केलेला होता, मेक इन इंडिया नावाचा. पण त्याची काय अर्ध्याहून अधिक वासलात सध्या लागलेली दिसते. तर त्याच्यामुळे असं फक्त नुसत्या घोषणा करून आपल्याला चालणार नाही. प्रत्यक्षात त्या क्षेत्रात उभं राहण्यासाठी पाय रोवून उभं राहण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात, त्या आपल्याला कराव्या लागतील. चीनकडे जर का आपण बघितलं, तर आपल्याला असं लक्षात येईल, की ते जे निर्णय घेतात, मी मगाशी पण असं म्हटलं, त्याची ते अंमलबजावणी तेवढ्या कालखंडामध्ये काटेकोरपणे करतात आणि हे आपण लक्षात घेणं खूप आवश्यक आहे.
लोकशाही म्हणून आपण जे आपलं अंदाजपत्रक मांडतो दरवर्षी, तर तुम्ही एक तुमचा अंदाज वर्तवलात की निदान 4 ते 5 वर्ष युद्धाची शक्यता तुम्हाला म्हणाल की वाटत नाहीये. तर आता थोडा एक आर्थिक प्रश्न बाबतीचा प्रश्न म्हणतो मी, की जसं मगाशी म्हटलं की आपलं 3,37,000 करोडचं बजेट आहे आणि हं, अर्थात त्याच्यामध्ये पेन्शन येत नाही, म्हणजे पेन्शन सोडून म्हणजे साधारण मला वाटतं 2 लाख करोड हे आपण रेव्हेन्यू साठी वापरतो आणि 1,18,000 बरोबर. करोड साधारण कॅपिटल एक्सपेंडिचर करतो. तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये म्हणजे कोविडच्या पार्श्वभूमीवरती आपल्या आर्थिक परिस्थिती जेवढी खालावते, आपली सगळ्या जगाचीच खालावते. तर ह्या येतं जे बजेट असेल फेब्रुवारीचं, मग त्याच्यामध्ये वित्तीय तूट किती असेल याचा अंदाज बांधणं कठीण आहे. पण गेल्या 3 वर्षामध्ये जे आता 3,37,000 करोडचं आपण जे संरक्षणाचं जे बजेट म्हणतोय, त्याच्यात संयुक्तिकरित्या किती वाढ व्हावी अशी 15% 20% होऊ शकते का? कारण ते करणं जरुरी असेल का? मुळात. कोविड नंतरच्या परिस्थितीबद्दल नंतर बोलू. कोविडच्या आधीच्या परिस्थितीबद्दल बोलूया. यावेळचं जर का आपण बजेट बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की एअर फोर्सला अतिशय कमी संख्येने विमानं घेता येणार आहेत. खरं तर आता आपल्याला जी गरज आहे ती साधारणपणे 250 लढाऊ विमानांची गरज आहे आणि सध्या जी आपली गरज भागली जाणार आहे ती 35 ते 40 विमानांची आहे. त्याच्यानंतर आपण जर का नेव्हीकडे बघितलं तर नेव्हीला फक्त जे आता 3 सबमरीन्स ज्या आहेत, 3 पाणबुड्या ज्या आहेत अतिशय अद्ययावत त्याच्यासाठीचीच फक्त तरतूद आहे आणि आपली गरज जी आहे ती किमान 9ची आहे. खरं तर गरज खूप मोठी आहे, ती 16ची आहे. पण आपल्याला किमान 9 तरी आत्ता असले पाहिजेत अशी अवस्था आहे. तर यापूर्वीच्या बजेटमध्ये म्हणजे ज्यावेळेला कोविड नव्हतं, त्यामध्ये देखील आपल्याला खूप कपात करावी लागली आहे आणि त्या कपातीमुळे सगळ्याच गोष्टी गडबडलेल्या आहेत. सर्व तिन्ही सैन्य दलांच्या गडबडल्या आहेत. त्यातल्या त्यात नेव्हीच्या बऱ्यापैकी गडबडलेल्या आहेत. म्हणजे जास्त नेव्हीच्या गडबडलेल्या आहेत आणि हवाई दलाच्या गडबडल्या आहेत. तर कोविडच्या आधी ही आपली स्थिती होती. आता कोविड नंतर तर सगळं जग बदलणार आहे. सगळं जगाची अर्थव्यवस्था गडबडलेली आहे. भारताची देखील अर्थव्यवस्था गडबडलेली असेल. तर या सर्व अवस्थेमध्ये संरक्षणावरचा खर्च कितपत वाढेल, याविषयी मला प्रचंड शंका आहे. फक्त असं आहे, की गलवानची घटना घडल्यामुळे थोडासा तरी वाढवणं हे सरकारला आवश्यक आहे. आणि आपण जर का बघितलं तर गेल्या 2 दिवसामध्ये म्हणजे परवाच्या दिवशी संरक्षण मंत्र्यांनी दिलेलं जे स्टेटमेंट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी थोडीशी अमाउंट जी आहे ती अधिक रिलीज केली आहे. आणि त्यांनी सांगितलंय की आम्ही आर्मीसाठी एवढे-एवढे पैसे आता जे काही आहेत ते नवीन अतिरिक्त रिलीज करतोय. पण ती फारच तुटपुंजी अमाउंट आहे. म्हणजे आपल्या ज्या गरजा आहेत, म्हणजे आपण जर का आपल्याकडे बघितले तर आपल्या रायफल्स आहेत, आपल्या गन्स आहेत. गेल्या 15 वर्षामध्ये आपण त्याच्यामध्ये चांगली खरेदीच केलेली नाहीये. आणि गेल्या 15 वर्षामध्ये जग प्रचंड पुढे गेलंय, प्रचंड पुढे गेलंय. तर आपण त्याच्या संदर्भात कोणतीच महत्त्वाची खरेदी नाही केलेली. आणि असा 15-15 वर्षाचा कालखंड जाणं याला ब्लॅक पिरियड म्हणतात. म्हणजे हा मृत कालखंड असतो, की तुम्ही 15 वर्ष मागे जाता. म्हणजे आज जर का एखाद्याने मला असं विचारलं, की चीनचं एकूण सैन्य, आपलं सैन्य आणि आपल्या सगळ्या बाकीच्या सगळ्या व्यवस्था किंवा एकूण चीन कुठे आहे आणि आपण कुठे आहे? तर मी कदाचित असं म्हणेन, की चीन 2020 मध्ये आहे आणि भारत 2000 सालामध्ये आहे. तर 20 वर्षाचा फरक आपल्यामध्ये आहे, सर्वच गोष्टींमध्ये. आणि हा 20 वर्षाचा फरक हा तुम्हाला म्हणजे अगदी 2-5 वर्षामध्ये नाही क्रॉस करता येत. तर त्याच्यामुळे आपल्याला सर्वच पातळीवर खूप नियोजन करून खूप विचारपूर्वक गोष्टी करून आपल्याला पुढे जावं लागणार आहे. तर मला असं वाटतं, की थोडंसं याच्यामधनं अनेक धडे आपण घेऊ आणि आपण जाऊ पुढे. असं आपण सकारात्मकपणे याच्याकडे पाहूया. शेवटचा प्रश्न विचारतो विनायकजी. हं. तो बजेटच्या अनुषंगाने तुम्ही म्हणालात, की एवढा खर्च करणं हे सध्या तरी भारताला शक्य वाटत नाहीये. आपण एक स्वप्न बघतोय 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं 5 अब्ज करायचं. अ, वेगवेगळ्या क्षेत्रामधून हे जर करावं लागणार आहे, तर चीनसारख्या देशांनी आपण बघितलं तर शेतीमध्ये जे सेंद्रिय शेती असते ऑर्गॅनिक आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं. हे सगळे त्यांनी जसे आपण आता मला वाटतं बहुधा चीनलाच फॉलो करतोय आणि त्यांनी ते सेंद्रिय शेती तर त्यांनी आपल्या टार्गेटच्या आधीच पूर्ण केलं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करताना सुद्धा त्यांनी 10 वर्षाचा कालावधी ठेवला होता. आपण एक धडाकेबाज घोषणा करतो, पण प्रत्यक्षात ते येणं खूप मुश्किल असतं. म्हणजे एवढ्या सगळ्या आघाड्यांवरती आपण जर करणार असू, म्हणजे शेती तिथे सुद्धा 60% चीनची लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे आपल्याप्रमाणेच आणि तरी पण चीनला हे शक्य झालंय. तर मग आपण उत्पादक क्षेत्र म्हटलं मॅन्युफॅक्चरिंग तर आपले स्वतःचे इथे उद्योजक आहेत तेच तिथे आपल्या इकडे गुंतवणूक करायला धजावत नाहीत. मग ह्यातून मार्ग कसा निघणार म्हणजे प्रश्न जरा व्यापक आहे. पण आपण थोडं त्याच्यावर कारण जर आपण संरक्षणात खर्च करणार नाही आहोत, आपण शेतीमध्ये मागे पडले आहोत, उत्पादनात नाही, तर आपण सर्व्हिस इंडस्ट्री मधून काही एवढी मोठी उभारणी घेणं
खूपच अशक्य वाटतं. तर त्याबाबतीत आपलं काय मत आहे? हा एक शेवटचा प्रश्न हा तुमच्यापुढे. प्रश्न खूप व्यापक असला तरी मी अगदी थोडक्यात आणि त्यातल्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल फक्त बोलतो. तुम्ही सगळ्यात शेवटचं असं म्हटलं की सर्व्हिस इंडस्ट्री. तर आपल्याला असं लक्षात येईल की पूर्वी आपल्याकडे परकीय चलनाची गंगाजळी जी होती ती आपल्याकडे अ, हिऱ्याचा जो व्यापार होता त्याच्यामधनं खूप मोठ्या प्रमाणावर येत होती आणि गेल्या काही वर्षामध्ये मात्र त्याच्यात बदल झालाय आणि आयटी इंडस्ट्री ही आता आपली अशी इंडस्ट्री आहे की ज्याच्यामधनं परकीय गंगाजळी जी आहे ती आपली खूप मोठ्या प्रमाणावर भरते. पण याच्यामधला एक खूप महत्वाचा धोका जो आहे, ज्याच्याकडे गेली 5-6 वर्ष सातत्याने जगभरातले जे फ्युचरॉलॉजिस्ट आहेत, म्हणजे जे भविष्यवेत्ते असतात, म्हणजे भविष्य म्हणजे ज्योतिष नाही, तर भविष्यवेत्ते म्हणजे भविष्य प्रिडिक्ट करता येईल याचं जे एक सायन्स आहे, ज्याला फ्युचरॉलॉजी म्हणतात, ते सातत्याने भारताला एक इशारा देत आहेत आणि ते असं सांगतायत, की तुम्ही आता सर्व्हिस इंडस्ट्रीवर अवलंबून आहात आयटी मधल्या, तर या सर्व्हिस इंडस्ट्रीमधनं तुम्ही बाहेर पडा आणि तुम्ही प्रॉडक्ट डेव्हलपमेंट करा. तुम्हाला समजा जर का भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उभं राहायचं असेल, तर प्रॉडक्ट डेव्हलपमेंटला पर्याय नाहीये. आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जर का राहिलो, तर कालांतराने ही सर्व्हिस इंडस्ट्री येत्या 3-4 वर्षात जाणार आहे. कशी जाणार आहे? तर गेल्या 3-4 वर्षामध्ये आपण बघितलं तर इंडियन आयटी कॉन्ट्रॅक्ट्स जे आहेत खूप मोठ्या प्रमाणावर, तर ती व्हिएतनामकडे, ती बांगलादेशकडे आणि हे जे छोटे-छोटे देश आहेत कंबोडिया वगैरे, थायलंड यांच्याकडे जायला लागलेत. त्याचं कारण का? तर आपल्याकडे जी मॅनपॉवर त्यांना अतिशय उत्तम कमी पैशामध्ये मिळते. त्याच्याही पेक्षा कमी पैशामध्ये त्यांना या देशांमध्ये गोष्टी उपलब्ध झाल्यात आणि इंडस्ट्री त्याच ठिकाणी जाणार. त्या क्वालिटी बघणार, पण अनेकदा त्या प्राइसिंग जे आहे ते देखील तिथे पाहणार. काही गडबड झाली तर तुमच्याकडे ते फक्त सोल्युशनसाठी येतील. बाकी येणार नाहीत. तर त्याच्यामुळे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट जो आहे हा खूप मोठा भाग आहे आणि मगाशी पण आपण जे म्हटलं उद्योगांच्या संदर्भात, की मी असं उदाहरण दिलं, की आपल्याकडे कॉम्प्युटर चिप्स ज्या आहेत त्या आपल्याकडे तयार नाहीत. कॉम्प्युटर वेफर्स जे असतात त्याचे सिलिकॉन वेफर्स हे आपण तयार नाही करत. तर त्याची जी टेक्नॉलॉजी आहे ती आपल्याकडे नाहीये आत्ता. तर या इंडस्ट्रीज ज्या आहेत, या कोअर इंडस्ट्रीज म्हणजे एकाच वेळेला सगळ्या गोष्टी आपण नाही करू शकणार. पण आपण काही कोअर इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या आपण देश म्हणून असं ठरवू शकू, की या कोअर इंडस्ट्रीज आहेत भविष्यात या लागणार आहेत आणि या क्षेत्रामध्ये आपला देश 100% असेल. मग त्यातल्या कदाचित तुम्ही 4 घ्या किंवा 5 घ्या आणि त्या 5 घेऊन तुम्ही तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन जे आहे, फोकस जो आहे तो तिथे करा. म्हणजे आता तैवानसारखा देश आहे, अतिशय छोटा देश आहे. पण तो जगभराला तुमचं सगळं आयटीची प्रॉडक्ट्स, हार्डवेअर जी आहेत, ती सगळी तुमची अर्ध्याहून अधिक तैवानमधनं येतात. तर तैवानसारख्या एखाद्या छोट्या देशाला जर का ते शक्य झालं, तर तुम्हाला का नाही शक्य होणार? फक्त त्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला असं लक्षात येईल, की त्या देशांची प्रगती झाली आहे, ज्यांच्या धोरणामध्ये सातत्य आहे. औद्योगिक धोरण जे आहे तुमचं, ते धोरण, तुमच्याकडचं इन्व्हेस्टमेंटचं धोरण, याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं सातत्य असावं लागतं आणि ते सातत्य आणि त्याची सुरक्षितता जर का असेल, तर तुमच्याकडे परदेशी गुंतवणूक येते. आपल्याकडे जी परदेशी गुंतवणूक येत नाहीये किंवा कमी प्रमाणात येतेय, त्याचं जर का आपण कारण बघितलं तर असं लक्षात येईल, की आपल्याकडे ते धोरण सातत्य नाहीये आणि आपल्याकडे ती सुरक्षितता जी आहे, ती गुंतवणूकदारांना वाटत नाही. आता आपण समजा जर का उद्यापासून ठरवलं, की नाही आपणच आपल्या पैशावर आपण सगळं करू, तर ते आपल्याला नाहीये शक्य. आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी आहे, ती तुमच्यासाठी आवश्यक आहे. ती तुम्ही कशी वापरता, कशा पद्धतीने वापरता आणि कशा पद्धतीने पुढे जाता, हे महत्वाचं आहे आणि मी म्हणून सातत्याने असं म्हणतोय, की 4 किंवा 5 कोअर सेक्टर्स जी आहेत, ती आपण फायनलाईज केली पाहिजेत. त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केली पाहिजेत. ती अशी क्षेत्र असली पाहिजेत, की ज्याला पुढच्या 100 वर्षामध्ये मरण नाहीये. त्याच्याशिवाय चालणार नाहीये. तर अशी क्षेत्र आपण निवडली पाहिजेत. अशी क्षेत्र निवडून चालणार नाहीत, की जिथे तुम्ही 5 वर्षामध्ये गेलात आणि तिथे जग बदललंय आणि जग ती टेक्नॉलॉजी सोडून आणखीनच कुठेतरी गेलंय. तर हे तुम्हाला चालणार नाही. म्हणून कोअर असलेली 5 क्षेत्र निवडून त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करून आपण गोष्टी केल्या पाहिजेत, असं मला वाटतं. तर आपण त्याच्यामधनं पलीकडे जाऊ आणि मी मगाशी जे एक विधान केलं, ज्याचा उल्लेख तुम्ही दोनदा केलात, तर ते विधान मी पुन्हा एकदा सांगतो, की मी असं म्हटलंय, की युद्ध जरी होणार नाही, असं असलं तरी संघर्षाची परिस्थिती किंवा युद्धजन्य परिस्थितीला मात्र आपल्याला सातत्याने पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये सामोरं जावं लागणार आहे. कदाचित 2025 म्हणजे इफ एव्हरीथिंग गोज वेल, तर 2025 हा असा कलाटणी असलेला भाग असेल, की त्याच्यानंतर मात्र कदाचित ते संघर्ष कमी होत जातील. कारण कदाचित त्यावेळेला भारताचं बळ हे थोडंसं कदाचित वाढलेलं असेल. म्हणजे एक मुत्सद्देगिरी म्हणजे निगोशिएशन्स करून ह्याच्यावरती मात करता येईल आणि तुम्ही हो. आता एक सध्या साधा आपल्याला समाज त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. पर्याय नाही आणि शिवाय आपल्याकडे काही काही ज्या खाती निग्लेक्टेड असतात जसं अ, आरोग्य खाते फक्त 69,000 करोड आपण खर्च करतो. 3.5 30 लाख 50,000 करोडातले आणि आता कोविड सारखी महामारी आल्यानंतर आपण
म्हणजे तिकडे काहीतरी पॅचवर्क करतो. असं मला वाटतं म्हणजे इंडस्ट्रीचं धोरण जे आहे, इंडस्ट्री आणि कॉमर्स मिनिस्ट्री यांना पण याच्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करायला लागेल. म्हणजे या 3-4 वर्षाच्या अनुषंगाने असं म्हणतात तर वावगं ठरणार नाही. आपण हो. एक एक खूप महत्वाचा मुद्दा सांगू का मी फक्त थोडक्यात? म्हणजे आपल्याला सांगा ना, सांगा ना. काही वेळेला आपल्याला असं वाटतं, की गोष्टी खूप छोट्या आहेत आणि आपण त्याच्याकडे खूप दुर्लक्ष करतो. तर ते दुर्लक्ष नाही करता कामा. तर त्याच्यासाठी म्हणून हे उदाहरण देतोय. आपल्याकडे रस्त्यावर खड्डे असतात आणि मुंबईकरांना तर खड्ड्याशिवाय रस्ता हा माहितीच नाहीये सध्या. या खड्ड्यांमुळे आपण सगळेजण खूप हैराण होतो. या खड्ड्यांमुळे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला पर कॅपिटा ₹16 फटका बसतो. त्याचं कारण असं आहे, की गाडी खड्ड्यात पडते किंवा काहीतरी होतं, प्रॉडक्ट तुटतं, त्याचा फरक पडतो किंवा कदाचित अनेकदा तुम्हाला मला देखील हानी पोहोचते. म्हणजे तुम्हाला मला बॅक पेन सुरू होतं. ते बॅक पेन सुरू झाल्यामुळे तुमची प्रॉडक्टिव्हिटी कमी होते. तुम्हाला कदाचित रजा घ्यावी लागते. तुम्ही कदाचित कामावर जात नाही. या सगळ्या गोष्टींचा तुमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेशी थेट संबंध असतो. आणि हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. महासत्ता जे आहे ते आपल्याला उगाचच होता येत नाही. तुम्हाला या सगळ्या बारीक-सारीक गोष्टी ज्या आहेत, त्यांचं गणित आणि त्याचं समीकरण देखील लक्षात घ्यायला लागतं. खड्ड्यासारखी गोष्ट ही आपल्याला खूप क्षुल्लक वाटते, पण त्याचा देखील अर्थव्यवस्थेला फटका बसतो. हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग काय होईल हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल, त्यावेळेला आपण अशा छोट्या-छोट्या अनेक गोष्टी शोधू, त्याच्यामध्ये सुधारणा करू. त्यावेळेला आपल्या इकॉनॉमीवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. मला असं वाटतं या गोष्टी देखील आपण लक्षात घेतल्या पाहिजे. नुसतंच चीन आणि मुत्सद्देगिरी नाही तर एकूणच काय धोरण भारताचं असलं पाहिजे याबद्दल माहिती दिलीत. लोकमान्य सेवा संघाचा परत एकदा तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.